आत्ताच्या पिढीमध्ये काही आपल्याला म्हणजे असं वाटतं, की गर्भसंस्कार म्हणजे एखादा धार्मिक विधी आहे. हिंदू धर्मामध्ये सांगितलेला हा विधी आहे. पण मुळात गर्भसंस्कार हा धार्मिक विधी नाहीये. एक मुस्लिम कपल जी की महिला बुरखा घालून जिजाऊंचे बाळकडू ही गर्भसंस्कारांवरती आधारित कार्यशाळा अटेंड करत होती. आणि म्हणूनच ही गोष्ट आज आहे. इव्हन आज WHO सुद्धा ॲग्री करतं, की गर्भात वाढणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा परिणाम होतो. आणि म्हणून मला वाटतं, की भारतीय ही संस्कृती आता जगात जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि माझा विश्वास आहे. बट अंतर्गत व्यक्तिमत्व, त्याचं मेंटल, इमोशनल, इंटलॅक्चुअल डेव्हलपमेंट जे आहे, त्याविषयी आपण काही करतो का? तर काहीही करत नाहीये. जन्मानंतर आयुष्यात काय उंची गाठणार आहे ना, हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्येच डिझाइन केलं जातं. आणि म्हणून हे 9 महिने खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून इथे काम करणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी शुड बी बाय चॉईस, नॉट बाय चान्स. त्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे. आयडियली बीजसंस्कारांपासून गर्भसंस्कारांची किंवा ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही, की माझा आता 9वा महिना आहे, मला आज माहिती मिळते, म्हणजे मी करायचं नाही. आणि जेव्हा ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे, तेव्हा स्त्रीच्या जशा भावना असतील, जशा इमोशन्स असतील, तसाच इम्पॅक्ट त्या गर्भात जोडलेल्या बाळावरती सुद्धा होतो. त्या भीतीमुळे काय आहे, की लेबर पेनची ती फेस फेस करण्याच्या आधीच मनातनं आईनं गिव्ह अप केलेलं, की यार मी फेस करू शकेन का? मला जमेल का? त्यापेक्षाही जगात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे. कारण आई डिझायनर आहे. आईनं जर का ठरवलं तर ती फक्त बाळच नाही, ते विश्व बदलू शकतं. पहिल्यांदा दोघांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आज हे दोघे कधी नाही ते एक झालेले आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही प्रभू रामचंद्रांचं आत्मचरित्र रामायणाच्या माध्यमातून अनुभवताय. तर एक ग्रेट राजा, लीडरशिप. सो या क्वालिटीजच्या दृष्टीने तुम्ही या गोष्टी वाचायला हरकत नाहीये. आत्ताच्या काळात मी म्हणतो, की वैज्ञानिक युगात जेव्हा आता गर्भसंस्कार करतोय, तेव्हा रामायण, महाभारत वाचून जसं की पूर्वीच्या काळात हातात तलवार घेऊन युद्ध केली जायची. आजचा काळ हातात तलवार घेऊन युद्ध करण्याचा नाहीये. आज डिजिटल युगातल्या या काळामध्ये थोडंसं आपण काय वाचायचं. पूर्वीच्या काळी असं केशर खावा म्हणजे बाळ गोरं होईल बस. म्हणजे त्याला कोणता प्रूफ नाहीये त्याला बस म्हणजे काही मिथ्स असे काही पुढे कॅरी फॉरवर्ड होत आलेले आहेत. बाळ फक्त शरीरानं चांगलं बनून फायद्याचं नाहीये. बाळ अंतर्गत व्यक्तिमत्वातनं चांगलं बनलं पाहिजे. 21व्या दिवशी वापस टेस्ट केल्या गेल्या आणि 21व्या दिवशी जे रिपोर्ट्स आले, ते रिपोर्ट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत. प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली. आज ती मुलगी 3-1 वर्षांची बनलेली आहे. बाळ हे पीसफुल आणि स्टेबलच असलं पाहिजे आणि ते जर करायचं असेल, तर प्रेग्नन्सीमध्ये आई पीसफुल आणि स्टेबल असली पाहिजे. आणि याच्यामध्ये म्युझिक खूप चांगला रोल प्ले करतं. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, असं म्हणतात, की बाळाचं पहिलं शिक्षण हे आईच्या गर्भामधनंच होत असतं. आई काय ऐकते, आई काय बोलते, आई काय विचार करते, याचं प्रतिबिंब नेहमी त्या लहानशा बाळावर पडत असतं. आईच्या प्रत्येक विचाराचा बाळावर होणारा जो असर असतो, तो असतो गर्भसंस्कार. आणि आज याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी भारतातील नंबर 1 गर्भसंस्कारचे कोच आहेत, ज्यांना मदरमॅन म्हणून ओळखलं जातं. ते म्हणजे डॉक्टर विष्णू सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. एकंदरीत हे जे नवीन टॅग मिळालंय मदरमॅन, हे तुम्हाला कसं मिळालं? म्हणजे मला फार क्युरिओसिटी आहे या प्रश्नाबद्दल. खरं तर जेव्हा आम्ही 5.5 पावणे 6 वर्ष होतील आता गर्भसंस्कारांची ही चळवळ उभा केली आणि त्या चळवळ उभा करण्याच्या पाठीमागचा उद्देश क्लिअर होता, की एक आई घडली पाहिजे. मी नेहमी सांगतो, की अगर देश को बेहतर बनाना है, तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना हं. होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है, तो पहले हर माँ को जिजामाँ बनना होगा. वाह! कारण जिजाऊ बनल्याशिवाय शोभा कधीच येऊ शकत नाहीयेत. सो ती प्रत्येक गर्भवती स्त्री ही जिजाऊ बनायला पाहिजे आणि आई जेव्हा अशी घडेल, हं, तेव्हा हा देश घडायला सुद्धा वेळ लागणार नाही. सो त्या घराघरातल्या त्या स्त्रीमध्ये मी आई पाहतोय. कारण आई कोण आहे? तर आई खऱ्या अर्थानं डिझायनर आहे. हं. आई फक्त स्वतःच्या बाळाला नाही, तर या विश्वाला जन्माला घालत असते. पित्याचा रोल या प्रोसेसमधला खूप कमी आहे. पिता फक्त बीज देतो. पण आलेला बीज जेव्हा स्त्री गर्भामध्ये रुजतो, 9 हं. महिने तिथे स्थिरावतो आणि त्या 9 महिन्यांमध्ये स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी देण्याचं काम एक आई करत असते आणि म्हणून माझ्या दृष्टीने आई खूप महत्त्वाची आहे. ती स्त्री खूप महत्त्वाची आहे आणि ती घडावी म्हणून जी काही चळवळ उभा केली, या चळवळीमध्ये आज लाखो महिला सामील झाल्या. सो आम्हाला ज्या काही 9 महिन्यांपर्यंत या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसमध्ये महिला हं, जोडल्या गेल्या, त्यापैकी अनेक महिला जेव्हा काही शेअरिंगला येतात, हं. अनेकदा त्यांचे रिझल्ट शेअर करत असतात, बाळं घेऊन येत असतात भेटायला. तर काही महिला जेव्हा काही वर्कशॉप्स आमच्या आमच्या ऑनलाईनला होतात, तर अनेक महिलांनी इव्हन Googleच्या आमच्या सॉरी
YouTubeच्या आमच्या हं. व्हिडिओच्या खाली सुद्धा बऱ्याचशा महिलांनी कमेंट केलं, की "सर, आमची आईसुद्धा आम्हाला प्रेग्नन्सीमध्ये एवढं समजू शकत नाही. तेवढं तुम्ही एक मेल असताना आम्हाला समजून घेऊ शकलात किंवा आमच्याबद्दल एवढा उत्कृष्ट हं. आमच्यासाठी म्हणून एवढा उत्कृष्ट करिक्युलम बनवलात. सर, रिअली यू आर अ मदर मॅन." वाह! आणि म्हणून ते मदर मॅन हे तिथून पुढे एक म्हणजे एक ओळख. ओळख निर्माण झाली. एकंदरीत सर आयुष्यात ना संस्कार खूप मॅटर करतात आणि बरोबर, त्याच्यातला जो पहिला संस्कार देणारी जी असते ती असते माता म्हणजे आई बरोबर. आणि ते गर्भातनं संस्कार आपल्याला मिळत असतात. तर गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? गर्भसंस्कारांचं खरं तर खूप जुना इतिहास आहे. वेदांमध्ये आपल्याला काही त्याच्याबद्दलचे दाखले आढळतात. हं. बट गर्भसंस्कारांबद्दल आपल्या आत्ताच्या पिढीमध्ये काही आपल्याला म्हणजे असं वाटतं, की गर्भसंस्कार म्हणजे एखादा धार्मिक विधी आहे. हं, हं. हिंदू धर्मामध्ये सांगितलेला हा विधी आहे. हं. पण मुळात गर्भसंस्कार हा धार्मिक विधी नाहीये. तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती मातेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि ॲक्टिव्ह आणि कन्सिस्टंट राहणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. वाह! सो 9 महिने ही जी काही मी प्रत्येक शब्द उच्चारला, की हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह राहणं, कन्सिस्टंट राहणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. तर ह्या प्रत्येक शब्दामध्ये सायकॉलॉजी आहे. सो मेंटली, सायकॉलॉजिकली ती कणखर आणि खंबीर कशी राहते. हं. 9 महिन्यांमध्ये जेव्हा कन्सीव्ह केल्यानंतर एक स्त्री सफर करते हार्मोनल इम्बॅलन्समुळे. हं. ते सफरिंग होत असताना सुद्धा मानसिकदृष्ट्या ती किती कणखर आणि खंबीर राहते. तिला कणखर आणि खंबीर ठेवण्याच्या या प्रोसेसलाच मी म्हणतो, की गर्भसंस्कार. बरेचदा आज मला सांगायला खूप अभिमान वाटेल, की पूर्वीच्या काळी काय व्हायचं, की गर्भसंस्कार म्हणजे हे मंत्र म्हणा, ते हं, मंत्र हं, म्हणा हं. किंवा या विधी करा, अशा अनेक काही गोष्टी होत्या आणि पुस्तकं वाचा त्यामुळे वगैरे. बरेचदा हा विषय जिथे एक आई स्वतःच्या बाळाला हं. गर्भात डेव्हलप करत असते, तो विषय घराघरातल्या ते स्त्रीपर्यंत पोहोचला नाही. पण आज मला सांगायला खूप अभिमान वाटतो, की संपूर्ण जगभरामधून आज 30 पेक्षा अधिक देशातली लोकं माझ्यासोबत जोडून हं. गर्भसंस्कारांच्या या प्रोसेसला जोडली गेलेले आहेत. अगदी मुस्लिम धर्मीय असोत, ख्रिश्चन असोत, म्हणजे ऑल भारतातल्या सगळ्या जाती धर्मांना विसरून ही लोकं, ही आई आपल्या बाळाला सर्वगुण संपन्नता देण्यासाठी आज काम करत आहे. वाह! आणि ही खूप प्राउड मोमेंट आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जिजाऊंचे बाळकडू या नावानं काही आपले ऑफलाईन वेगवेगळ्या हं. शहरांमध्ये प्रोग्राम होत असतात. सो हा अवेअरनेस प्रोग्राम आहे. ज्या प्रोग्रामच्या माध्यमातून त्या गर्भवती स्त्रीनं, त्या पित्यानं काय केलं पाहिजे, कोणत्या प्रोसेस म्हणजे हे याचा इम्पोर्टन्स सांगण्याचा आपण त्याच्यामध्ये इम्पोर्टन्स जाणीव करून देतो. तर पाठीमागच्या आमच्या पिंपरी चिंचवडमधल्या वर्कशॉपमध्ये, कार्यशाळेमध्ये एक मुस्लिम कपल जी की महिला बुरखा घालून हं. जिजाऊंचे बाळकडू ही गर्भसंस्कारांवरती आधारित कार्यशाळा अटेंड करत होती. आज अशा हजारो महिला देश-विदेशातनं, हं. ऑल जाती धर्मांच्या आज ही प्रोसेस फॉलो करतायत. सो जाती धर्माच्या पलीकडे असणारा हा संस्कार आहे. हं. कारण याचं रिझन असं आहे, की जेव्हा हे बाळ एका स्त्रीच्या गर्भामध्ये बनत असतं, हं. तर जातीनिहाय बाळ बनण्याची प्रोसेस कुठेच वेगळी नाहीये. तुम्ही कोणत्या जाती धर्माच्या आहात, तुमच्या जाती धर्मात बाळ असं बनणार आहे, प्रोसेस नाहीये. सेम. प्रोसेस सेम आहे. सो इथे आई आणि बाळाचा बंध आहे. हं. सो तो बंध जो आहे, जिथे एक आई आपल्या उदरात वाढणाऱ्या त्या बाळाला सगळं काही द्यायचा विचार करते आणि त्या विचारालाच ती कणखर आणि खंबीर राहावी, यासाठी ही जोडली गेलेली, तयार केली गेलेली एक प्रोसिजर आहे आणि ती प्रोसेस मला वाटतं, की प्रत्येक स्त्रीनं फॉलो करायला हवी. जसं की तुम्ही म्हटलं, की बाकीच्या देशांमध्ये पण आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये गर्भसंस्काराला इतकं महत्त्व का दिलं जातं? सी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कारांचं महत्त्व हो. सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये पहिले संस्कार म्हणजे बीजसंस्कार. दुसरे 2 नंबरला येतात ते गर्भसंस्कार आणि शेवटी जे येतात ते अंत्यसंस्कार. हं. सो आपल्याला इतिहासातली अनेक उदाहरणं माहिती आहेत. जसं अभिमन्यूंचं उदाहरण घेतलं हं, जातं हं. गर्भसंस्कारांच्या बाबतीत किंवा भक्त प्रल्हादांचं उदाहरण घेतलं जातं किंवा आज जर आपण साउथ इंडियामध्ये गेलो, तर ज्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये हं. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी, की कोणत्या वीकमध्ये फेटसची साईज काय असते, कोणत्या मंथमध्ये बाळ काय पद्धतीनं डेव्हलप होतं, ह्या सोनोग्राफी नंतर आपल्याला माहिती पडतं. तीच गोष्ट हजारो वर्षांपूर्वी दगडांवरती ते एम्ब्रिओचे साईज आणि कोणते-कोणते ऑर्गन्स डेव्हलप होत आहेत, हे आपल्या ऋषीमुनींनी हजारो हं. वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे किंवा ते कोरून ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय? की ही प्रोसेस जी आहे, ही प्राचीन संस्कृतीमधून चालत आलेली प्रोसेस आहे. हं. कदाचित जगाला याबद्दलचं आज अवेअरनेस नसावा. कारण भारत ही मला वाटतं, की एक सांस्कृतिक भूमी आहे हो. आणि इथली संस्कृती ही जगाला प्रेरणादायी अशी संस्कृती आहे.
आणि ही संस्कृती आपल्या भारतातली आहे आणि म्हणून मला वाटतं, की येस, काहीतरी त्याला पुरावे आहेत किंवा काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य आहे हं. आणि म्हणूनच ही गोष्ट आज आहे. इव्हन आज WHO सुद्धा ॲग्री करतं, की गर्भात वाढणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा परिणाम होतो. आणि म्हणून मला वाटतं, की भारतीय ही संस्कृती आता जगात जगात हं. सर्वश्रेष्ठ आहे आणि माझा विश्वास आहे, येणाऱ्या काळात संपूर्ण जग या संस्कृतीला फॉलो करायला सुरुवात करेल. आता तुम्ही सांगितलं धार्मिक कारणांमुळे. मला एक विचारायचं होतं, की गर्भसंस्काराला फक्त धार्मिक कारणांसाठी केलं जातं, की याला काही विज्ञानाची पण जोड आहे? आहे ना, विज्ञानाची सुद्धा जोड आहे. मी तेच सांगितलं. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा आज मान्य करतं, की आता त्याला तुम्ही नाव गर्भसंस्कार म्हणा हं. किंवा दॅट नेम इज डिफरंट. जसं की आज बाहेरच्या देशात जेव्हा या ॲक्टिव्हिटी केल्या जातात, तेव्हा त्याला प्रीनेटल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज म्हणतात. हं. सो प्रीनेटल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा गर्भसंस्कार म्हणा, ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसचा गर्भातल्या बाळावरती परिणाम होतो, हे आज विज्ञान सुद्धा मान्य करतंय. हं. आणि त्यामुळे आज सर्वत्र ही प्रोसेस फॉलो केली जाते. मी याचं एक उदाहरण देईन एका देशाबद्दल म्हणजे ते इस्राईलबद्दलचं. सो इस्राईल जर आज आपण पाहिला तर भारताच्या तुलनेत खूप कमी लोकसंख्या असणारा हं. देश आहे. बट प्रगतीच्या बाबतीत इस्राईल जर पाहिलं तर आज जगावरती राज्य करतंय. हो. मग हे का? तर याच्यावरती डॉक्टर स्टीफन रिप यांचा एक रिसर्च आहे. ते सांगतात, की आज इस्राईल अवघ्या जगावरती राज्य करतोय किंवा इस्राईलमधली जी विद्वत्ता आपल्याला पाहायला मिळते, विद्वान लोकं आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण, कारण की तिथे प्रत्येक गर्भवती महिला आपल्या बाळाला जन्माला घालत असतानाच ती हुशार आणि बुद्धिमान बनवून जन्माला घालते. कारण कारण की तिथली प्रत्येक गर्भवती महिला प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करतो. वाह! म्हणजे काय, की तिथे समाजामध्ये कल्चर आहे ते, की गर्भवती महिला असेल तर तिने 9 महिने काय करायचा हा प्रोटोकॉल ठरलेला आहे. हं. आणि त्यामुळे घर असो, सोसायटी असो, संपूर्ण लोकं त्या प्रोसेसला व्हॅल्यू करतात आणि त्या प्रोसेसमध्ये त्या स्त्रीला खूप छान पद्धतीनं म्हणजे छान पद्धतीने तिला डेव्हलप व्यवस्थितपणे होतं. सपोर्ट करतात, डेव्हलप व्हायला मदत करतात आणि हं. त्याचा फायदा गर्भातल्या बाळावरती झालेलाच दिसतोय. सो हे मी सांगत नाही तर डॉक्टर स्टीफन रिप सांगतायत. वाह! सो हा आपल्याकडे पुरावा आहे. खरं तर बाळावरती एवढे सुंदर परिणाम करता येतात, हे यासाठी आपण इस्रायलला निश्चित मॉडेल करू शकतो. मला एक विचारायचं होतं असं, की भारतामध्ये गर्भसंस्काराचं प्रमाण किती आहे? किंवा सध्या त्याची खूप काय चांगला स्थिती प्रश्न आहे? केलात मी म्हणेन. कारण मी आज गेले 5.5-6 वर्ष झालं या चळवळीला उभं करून. महाराष्ट्रामध्ये थोडीशी या गर्भसंस्कारांचा अवेअरनेस आपल्याला आढळतो. रादर दॅन महाराष्ट्र अगदी थोडासा अवेअरनेस गुजरातमध्ये आहे आणि त्यानंतर रेस्ट भारतामध्ये अनेक जसं की नॉर्थ इंडिया आहे. हं. नॉर्थ इंडियामध्ये जेव्हा काही लोकांशी मी बोलतो, ते म्हणतात, "ये ऐसा कुछ होता है क्या?" म्हणजे लोकांना ही माहितीच नाहीये, हं. की 9 महिन्यामध्ये जेव्हा बाळ गर्भामध्ये वाढत असतं, तेव्हा त्या बाळाच्या विशेष कलागुणांसाठी, त्याच्यातल्या क्वालिटीजसाठी आई खूप काही ॲक्टिव्हिटी करू शकते. पिता खूप चांगलं काही एन्व्हायर्नमेंट निर्माण करू हं, शकतो. हं, हं. या गोष्टींचा अवेअरनेसच नाहीये. त्यामुळे मोस्टली काय होतं, की आज प्रत्येक कपल जे बाळाला जन्माला घालायला निघालेलं आहे, आजच्या युगामध्ये काय आहे, की पती-पत्नी दोघेही काम करतायत. हो. दोघेही जॉब करत असताना मोस्टली अवेअरनेस बाळाकडे कधी दिला जातो? डिलिव्हरीनंतर. हं. डिलिव्हरीनंतर आपण त्याच्यासाठी बेस्ट स्कूल, बेस्ट टीचर, बेस्ट ट्युशन होऊ दे सगळं नंतर बेस्ट बघू. देण्याचा प्रयत्न करतो. मला एक गोष्ट अशा सगळ्या कपलना सांगावीशी वाटते, की आज गर्भात डेव्हलप होणारं बाळ मेडिकल सायन्सच्या माध्यमातून तुम्ही त्याचे हात, पाय, कान, नाक, डोळे ह्या अनेक गोष्टी म्हणजे अगदी क्रोमोझोमल काही डिसीज आहेत का यासुद्धा आपण चेक करू हं, शकतो. हं, हं. बट मेजरली त्या बाळाचं जे काही अंतर्गत सॉफ्टवेअर आहे, अंतर्गत जे व्यक्तिमत्व बनतंय, हं. सो त्याच्याविषयी आपण अशी काही विशेष मेजरमेंट करत नाहीये. सो जो बाळाचा स्वभाव, स्वरूप बाय बर्थ त्याच्या कपॅसिटीज ज्याला आपण ई-क्यू, आय-क्यू, ए-क्यू, सी-क्यू हं. हे क्वेशन्स म्हणतो. हे तपासण्यासाठीच आपल्याकडे साधन नाहीये. सो आपण बाळाच्या फिजिकल बॉडीला खूप चांगल्या पद्धतीनं अगदी व्यवस्थितपणे ती चांगली ग्रो व्हावी यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो. हं. बट अंतर्गत व्यक्तिमत्व, त्याचं मेंटल, इमोशनल, इंटलॅक्चुअल डेव्हलपमेंट जे आहे, त्याविषयी आपण काही करतो का? तर काहीही करत नाहीये. सो तुमचं बाळ जन्माला आलं, हातापायाने ती खूप अगदी खूप सुंदर आहे, खूप छान आहे, गोंडस आहे. बट ते बाळ जर का गतिमंद, मतिमंद असेल, तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत. जगातल्या बेस्ट स्कूलमध्ये त्याला टाकता येईल का हो तुम्हाला? नाही येणार. म्हणजे काय? पैसे असून सुद्धा तुमच्या बाळाला जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये, बेस्ट स्कूलमध्ये, बेस्ट ट्युशनमध्ये पाठवता येणार नाहीये. जर त्या मुळात बाळाची कपॅसिटी असेल,
तर आणि तरच ते बाळ त्या स्कूलमध्ये पैसे देऊन जाऊ सुद्धा शकतो. घेतलं जाईल. सो मुळात पहिल्यांदा जेव्हा ते बाळ बनतंय, हं. त्याच्या बाय बर्थ कपॅसिटीज चांगल्या बनवण्यासाठी काम केलं गेलं पाहिजे. जिथे काम करताना आपल्याला आढळत नाही. मोस्ट पीपल काम कधी करतात? डिलिव्हरी नंतर. सो मला वाटतं की डिलिव्हरीच्या आधीच या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, की कोणतंही व्यक्तिमत्व जन्मानंतर आयुष्यात काय उंची गाठणार आहे ना, हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्येच डिझाइन केलं जातं. वाह! आणि म्हणून हे 9 महिने खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून इथे काम करणं गरजेचं आहे. आता हे 9 महिने महत्त्वाचे आहेत. गर्भसंस्काराची सुरुवात कधीपासून करावी? कारण की आता बघा असं म्हटलं जातं की पहिले 3 महिने कोणाला सांगायचे नाही. मग हं. ते तुमच्यापर्यंत पण नाही येऊ शकत टेक्निकली बघायला गेलं तर. किंवा जेव्हा बाळ राहतं तेव्हा पहिला महिना आईला पण माहिती नसतं की ते आपल्या पोटामध्ये आहे. बरोबर. तर तेव्हा तिने कसं प्रिपरेशन करायचं? नाही, खूप चांगला प्रश्न केला, कारण ह्यात 2 मुद्दे तुम्ही मांडलेत, की पहिल्या महिन्यात कदाचित आईला माहीतच हो. नसतं. इव्हन पहिल्याच काय 1.5-2 महिने होईपर्यंत म्हणजे आई अनभिज्ञ असते, तिला हं, माहितीच हं, नसतं. हं. आणि जेव्हा माहिती पडतं त्यावेळेला मग दे गेट शॉक्ड. आणि कधी-कधी असं प्रिपरेशन करून म्हणजे आत्ता व्हायचंय प्रेग्नंट म्हणून असं पण प्रेग्नंट होत नाही. कधी नाही ते होत. होऊन जातं. बिलकुल नाही होत. अगदी बरोबर आहे. सो याच्यासाठी माझा असा पहिला सल्ला असा राहणार आहे, की प्रेग्नन्सी शुड बी बाय चॉईस, नॉट बाय चान्स. हं. त्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे. आज प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, लाईफस्टाईल हो. बदललेलं आहे. आणि ती लाईफस्टाईल पती-पत्नींची कुठेतरी 3 महिने आधी, कन्सीव्ह करायच्या आधी 3 महिने बदलणं गरजेचं आहे. आणि 3 महिने जे काही बॉडी डिटॉक्स करून, माइंड डिटॉक्स करून, त्यानंतर जेव्हा हे पती-पत्नी एका बाळाला काही एक उद्देश ठेवून जन्म घालायला तयार होतील ना, त्यानंतर मला वाटतं की हे बाळ खूप चांगलं, हेल्दी, छान बनू शकतं, ज्याच्यामुळे मिसकॅरेजेस, मिस अबॉर्शन्स किंवा बाकी जे काही हं, हं. कॉम्प्लिकेशन्स निर्माण होण्याचे चान्सेस कमी होतील. शिवाय आज आपण पाहतोय समाजामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज जो डोकं वर काढतो तो म्हणजे इन्फर्टिलिटी. हो. आणि त्याचं कारण वेगवेगळी कारणं आहेत. व्यसनाधीनता आहे, लेट मॅरेजेस आहेत, लेट बाळाला जन्माला घालण्याचं हं, काही हं. हे आहेत किंवा मेडिकेशन्स आहेत. ह्या अशा वेगवेगळ्या, इव्हन वाढलेला स्ट्रेस, अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आज बाळं होत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा आज प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. मग हे जर अव्हॉइड करायचे असतील, तर मला वाटतं की बाळ कन्सीव्ह करायच्या आधी 3 महिन्यांपासूनच हं. ही सुरुवात करणं गरजेचं आहे. ज्याला बीजसंस्कारांपासून सुरुवात आपण म्हणतो, तर त्या संस्कारांपासून बाळाची सुरुवात करायला पाहिजे. हं. कन्सीव्ह झालात, ज्या दिवशी तुम्हाला समजेल, सपोज पहिला महिना आहे. पहिला महिना मोस्टली समजेपर्यंत 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे निघून निघून जातं. गेलेले असतात. सो जेव्हा समजेल ना, हं. त्या क्षणापासून डिलिव्हरीपर्यंत गर्भसंस्कार केले पाहिजेत. खूप चांगला प्रश्न विचारलात. मी यासाठी म्हणेन, कारण माझ्या कार्यशाळेला जेव्हा लोकं अटेंड करतात, हं. कोणी पहिल्या महिन्यातलं असतं, कोणी प्लॅनिंगमधलं असतं, कोणी 9व्या महिन्यात आलेलं असतं, कोणी 8व्या महिन्यात आलेलं आहे. सो हे सगळे जेव्हा मला ऐकतात, जेव्हा ही रिॲलिटी समजते, रिॲलिटी समजते, की बाळ हे गर्भातच उत्कृष्ट बनवलं हं, जाऊ हं. शकतं. हा 9 महिन्यांचा जो व्हॅल्यू आहे, ती जेव्हा एका आईला समजते, तेव्हा हे 9व्या महिन्यात, 8व्या महिन्यात, 5व्या महिन्यात आलेले लोकं रिग्रेटेड फील करायला लागतात. मी ह्या सगळ्यांसाठी नेहमी सांगत असतो, की देर आहे दुरुस्त आहे. हं. आज माहिती पडलंय ना, तर आज राहिलेला प्रत्येक दिवस त्या बाळासाठी इन्व्हेस्ट करा. कारण तुम्ही लोकं आहात, हं. ज्यांना आज अवेअरनेस मिळालेला आहे. जगात अजून अनेक लोकं आहेत. या भारत देशात अजून असंख्य लोकं आहेत. हजारो, लाखो लोकं आहेत, ज्यांना हे माहितीच नाही. यू आर लकी की शेवटचे 1 महिना, 2 महिना तरी तुम्हाला माहिती पडलंय. सो जो बीत गया, जो बीत गया, त्याच्याबद्दल विचार करत राहिलात, जे राहिलेलं आहे तेही हातातनं निघून जाईल. त्यामुळे जे गेलं त्याचा विचार करायचा नाही. जे राहिलेलं आहे त्याच्याबद्दल विचार करा आणि राहिलेला तो प्रत्येक क्षण आणि क्षण आपण कसा उत्कृष्ट करू शकतो, त्यासाठी प्रयत्न करा. आयडियली बीजसंस्कारांपासून गर्भसंस्कारांची किंवा ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही, की माझा आता 9वा महिना आहे, मला आज माहिती मिळते, म्हणजे मी करायचं नाही. मी त्या प्रत्येक कपलला किंवा आईला सांगत असतो, एकदा का बाळ झालं, एकदा का डिलिव्हरी झाली, हं. की हे बाळ तुमच्या युटरसमध्ये आयुष्यात परत कधीही येणार नाही. तुम्ही फक्त 1 मिनिटासाठी आणायचं म्हटलात, करोडो, अरबो, खरोबो रुपये जरी दिलेत ना, तर तरी 1 नाही. मिनिटसुद्धा हे बाळ पुन्हा युटरसमध्ये आणता येणार नाहीये. सो ॲट लीस्ट 1 महिना राहिलाय, 30 दिवस राहिल्यात. आपण 1 मिनिट विकत घेऊ शकत नाही. तुमच्याकडे तर 30 दिवस राहिल्यात. सो थँक गॉड, की बाबा ॲट 30 दिवस असताना तरी माझ्याकडे माहिती पडलेलं आहे. आणि मग आता राहिलेले 30 दिवस तरी आपण इन्व्हेस्ट करूयात. हं. सो मला वाटतं, की नेव्हर लेट. डिलिव्हरीच्या आधी जेव्हा तुम्हाला माहिती पडतंय, त्या दिवसापासून डिलिव्हरीपर्यंत तुम्ही ही गर्भसंस्कारांची प्रोसेस फॉलो केलीच पाहिजे.
सर, आईची नाळ बाळासोबत जोडलेली असते. मग ते बरोबर. खाणं-पिणं असेल त्याच्यात तो तसा ग्रो होत जातो. पण आईच्या भावनांची, मानसिकतेची नाळ कशी आईसोबत जोडली असते आणि त्याचा सी किती परिणाम होतो बाळावर? बाळावरती खूप मोठा परिणाम होतोय. हं, कारण मुळात तुम्ही चांगला प्रश्न केलात, की आईसोबत त्या बाळाची नाळ जोडलेली आहे. पित्याकडून आलेला हा बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये जातो, तो हं, रुजतो म्हणजे काय, तर तो प्लासेंटाला हं, नाळेसोबत अटॅच होतो आणि जेव्हा हा अटॅच झालेला आहे, हं, तेव्हा ते बाळ म्हणजे त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. उदाहरणार्थ आता हा माझा हात आहे. हा हात काय आहे, की माझ्या शरीराचा हिस्सा आहे. हो, मी आर्टिस्ट आहे. हं, काहीतरी आर्ट करतोय. बट माझा आज मूड चांगला नाही. माझे आज इमोशन चांगले नाहीत. हं. मी उत्कृष्ट आर्ट करू शकेल, माझा हात काम करू शकेल? नाही. नाही करू शकणार. सिमिलर वे, जेव्हा हे बाळ त्या स्त्रीच्या शरीराला जोडलेलं आहे, ती नाळ जोडलेलं हं, आहे, तेव्हा ते बाळ त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि जेव्हा ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे, तेव्हा हं. स्त्रीच्या जशा भावना असतील, जशा इमोशन्स असतील, तसाच इम्पॅक्ट त्या गर्भात जोडलेल्या बाळावरती सुद्धा होतो. म्हणजे गिव्ह केलेली आई आहे, स्ट्रेसमध्ये असलेली आई आहे, अँक्झायटीमध्ये असलेली आहे, फिअरमध्ये असणारी आई आहे. हं. सो अशा स्ट्रेस, अँक्झायटी, डिप्रेशन, फिअरमध्ये किंवा गिव्ह केलेली आई आहे, तर डेफिनेटली तसाच परिणाम त्या बाळावरती पण होणार आहे. सिंपलचं याचं एक उदाहरण देईन. मिसकॅरेजेस होतात. हो. आता मिसकॅरेजेसमध्ये मी एक सिम्प्टम पाहिलं, की सीरीज ऑफ मिसकॅरेज म्हणजे हं, उदाहरणार्थ हं. एक स्त्री असते, तिचं पाठीमागे कधीतरी मिसकॅरेजेस झालेलं असतं. आणि मग हे पाठीमागे झालेले मिसकॅरेजेस नेक्स्ट टाईम जेव्हा कन्सीव्ह होते, त्यावेळेला पहिल्यांदा ते मनात पॉपअप करायला लागतं हो. आणि कंटिन्युअसली ते त्रास द्यायला लागतं. यावेळेला तिला वाटायला लागतं, की यार परत मिसकॅरेज तर होणार नाही ना. सो हे जे निगेटिव्ह थॉट जो क्रिएट हं, हं, होतो, हं. इटसेल्फ इट क्रिएटिंग अ मिसकॅरेजेस. त्याच्यावरती एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आम्ही आमच्याकडे चिंचवडमधीलच एक कपल जॉइन झालेलं होतं ऑनलाईनला हं. किंवा ऑफलाईनला त्यांनी कार्यशाळा माझी अटेंड केली असेल. मॉर्निंगला मी वॉकला गेल्यानंतर ते कपल त्यांनी मला पाहिलं. ते जवळ आले, एक्साइटेड होते. मला विचारलं, की "सर विष्णू सर का?" म्हणलं, "हो." मग त्यानं ते खूप एक्साइटेड होते. सर म्हणले, की "आम्ही जी-एस-सी मॉम आहे आणि रिअली थँक यू सर." म्हटलं, "का? का थँक यू? असं काय अचीव्ह झालं तुम्हाला?" तर त्यांनी सांगितले, की "सर याच्या आधी 5 वेळेला मिसकॅरेजेस झालेले आहेत. सीरीज ऑफ बापरे! मिसकॅरेजेस." आणि त्यामुळे मनात एक असा आता डाऊट निर्माण झाला होता, की कधी आयुष्यात आई बनू शकेन का? सो खूप मोठा ब्लॉकेज, खूप मोठा लिटल वाईज आतमध्ये तयार हं, झालेला होता. हं. आणि खूप भीती वाटत होती आता कन्सीव्ह करायचं म्हणजे. बट इन बिटवीन आम्ही तुमची कार्यशाळा अटेंड केली. तो कॉन्फिडन्स मिळाला आणि सर आज आमच्याकडे 6 महिन्याचं बाळ आहे. त्याला घरी ठेवून आम्ही वॉकिंगला आलोय. सो दॅट चेंज तो कशामुळे झाला? तर तो माइंडसेट जो आहे पहिला. बिकॉज असं म्हटलं जातं, की द पेन इन रिॲलिटी इज लेसर दॅन द पेन इन मेंटॅलिटी. म्हणजे रिॲलिटीमधला पेन हा खूप कमी आहे, तुमच्या मेंटॅलिटीमधल्या पेनपेक्षा. हं. बरेचदा ते रिअलमधला पेन फेस करायच्या आधीच आम्ही माइंडमध्ये त्याला एवढा वाढवून ठेवतो, की त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आधीच ती सिच्युएशन फेस करण्याआधीच आम्ही गिव्ह करतो. आणि सेम कंडिशन म्हणजे जसं की मेंटॅलिटीमधला आज आपण पाहतोय सी सेक्शन्स आणि नॅचरल डिलिव्हरी किंवा हं. नॉर्मल डिलिव्हरी. सो नॉर्मल डिलिव्हरीच्या व्हर्सेस सी सेक्शन्स आज का करावे लागतायत? त्याचं एक हेही रिझन आहे. कारण लेबर पेनला घेऊन जे मनामध्ये भीती आहे, त्या भीतीमुळे काय आहे, की लेबर पेनची ती फेस फेस करण्याच्या आधीच मनातनं आईनं गिव्ह केलेलं आहे, की यार मी फेस करू शकेन का? मला जमेल का? मी सहन करू शकेल का? सो हं. ती मानसिकदृष्ट्या कमकुवत बनलेलं आहे आणि दॅट्स द रिझन, की मग एवढ्या प्रमाणात डॉक्टरांना सी सेक्शन करावे लागतात. पर्याय नाहीये. बिकॉज अल्टिमेटली तुमचा पेन, तुमचा त्रास किंवा तुम्हीच स्वतः सजेस्ट करताय, की नाही आय डोंट वॉन्ट टू फेस. लढाईला जायच्या आधीच तुम्ही हत्यारं टाकलेले आहेत खाली. मग पर्यायच नाहीये डॉक्टरांना सुद्धा आणि दॅट्स द रिझन, की मग सी सेक्शन्स करावे लागतात. म्हणून मानसिकता उत्कृष्ट बनवणं खूप महत्त्वाचा भाग आहे. सो ओव्हरऑल आत्ता जो टॉपिक होता त्या टॉपिकमध्ये, की बाळावरती आईच्या मानसिकतेचा परिणाम होतो का? तर येस, निश्चित होतो आणि हे WHO पण मान्य करते, की आईच्या इमोशन्स त्या बाळावरती आज हं. हानिकारक होतात किंवा व्हॉटएव्हर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आई जशी इमोशनली असेल तसं बाळ बनायला मदत होते आणि स म्हणून अ, गर्भसंस्कारांमध्ये घरच्यांची किती मदत होते? म्हणजे त्यांनी कसं सहकार्य करायला पाहिजे एका स्त्रीला? करायला पाहिजे मी उत्कृष्ट पद्धतीने सांगेल. पण आत्ता समाजामध्ये काय चाललंय, आपल्या विपरीत आहे. घराघरामधली परिस्थिती काय आहे? तर मुळात काय आहे, की घरात असणाऱ्या म्हणजे सासू-सासरे असतील, हं, हसबंड असेल, तर यांना मुळात ह्या गर्भसंस्कारांचा अवेअरनेस नाहीये. हं, ही फेज किती इम्पॉर्टंट आहे, आई किती इम्पॉर्टंट आहे. मी जे म्हणतो ना, की आई महत्त्वाची आहे.
मी नेहमी सांगतो, की पित्याचा रोल खूप कमी आहे. हं, पित्यापेक्षाही जगात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे. कारण आई डिझायनर आहे. आईनं जर का ठरवलं, तर ती फक्त बाळच नाही, हं, ते विश्व बदलू शकतं. कारण येणारं बाळ हे परिवर्तन म्हणून जन्म घेणार आहे. हं. घरात असणाऱ्या सासू-सासऱ्यांना वाटतं, की आम्हाला वंशाचा दिवा लाभणार आहे. सो वंशाचा दिवा जर का उत्कृष्ट बनायचा असेल ना, तर पहिल्यांदा ही आई कणखर खंबीर असली पाहिजे. तुम्ही तिला टॉर्चर करून, त्रास देऊन, सपोर्ट न करता, त्या बाळावरती इनडायरेक्टली तुम्ही परिणाम करताय. सो तुमचा वंशाचा दिवा खरं तर म्हणजे काय बनेल हा पुन्हा प्रश्नच आहे. आणि म्हणून घरातल्या प्रत्येकाने, पती असो, इन-लॉज असो, माझ्या जेव्हा कार्यशाळा ऑफलाईनला होतात, मी इन्व्हाईट करतो, की तुम्ही सासू-सासऱ्यांना सुद्धा घेऊन या. पतीला तर कंपल्सरी आणायचंच आहे. हं. व्हाय? एका स्त्रीकडं या प्रेग्नन्सीच्या काळात कोणत्या व्ह्यूनं पाहिलं पाहिजे? तिचे जे काही हार्मोनल बॅलन्स होणार आहेत का? तर होणार आहेत. ते ऑब्व्हियस नॅचरल आहे. पण ते होत असताना तिला अजून टॉर्चर करण्यापेक्षा तिला जर का मदत केली, तिला जर का तो हॅपीनेस दिला, तिला जर का ती पॉझिटिव्हिटी दिली, तिला जर का ती एन्करेजमेंट दिली, तिला जर का पीस आणि स्टॅबिलिटी दिली, तर डेफिनेटली शी कॅन डू वंडर्स. म्हणजे ती आई, मी नेहमी सांगतोय, की ती आई फक्त स्वतःच्या बाळाला नाही, तर त्या भारताच्या भवितव्याला जन्माला घालते. आणि म्हणून त्या आईला वेगळ्या पद्धतीनं नर्चर केलं गेलं पाहिजे. आणि फक्त आई-वडील, सासू-सासरे एवढंच नाही. मी आज नेहमी सांगतो, की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये महिला काम करते, ही गर्भवती महिला काम करते, त्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा प्रेग्नंट आहे हे जर ऑर्गनायझेशनमध्ये समजलं असेल, तर त्या दिवसापासून तिच्यासाठी असं वेगळं केबिन असावं. जिथे छान म्हणजे बाळांचे पोस्टर्स लावलेले आहेत, क्यूट बेबीज ठेवलेले आहेत, काहीतरी टॉयज ठेवलेले आहेत. एक सुंदरसं सजवलेलं वातावरण ठेवलेलं आहे, छान फ्रेग्रन्स ठेवलेला आहे आणि येणा-जाणारा प्रत्येकजण म्हणजे इथे बॉसगिरी तिच्यावरती व्हायलाच नाही पाहिजे. उलटं तिला असं त्या नाजूक कळीसारखं उमलवायला, हं, तिला हं, हं. मदत केली पाहिजे. तिला एक छान एन्व्हायर्नमेंट त्या ऑर्गनायझेशनमध्ये दिलं गेलं पाहिजे. येणाऱ्या प्रत्येकानं तिच्या चेहऱ्यावरती आनंद कसा निर्माण होईल, हं. हा व्ह्यू ठेवला पाहिजे. आणि असं जर ऑर्गनायझेशन राहिलं, तर मला वाटतं की डिलिव्हरीपर्यंत कधीही तिला मॅटर्निटी लिव्ह घ्यायची गरज नाहीये. आणि ती छान राहील. त्यामुळे तिला जर का असं वातावरण निर्माण केलं, तर येणारं बाळ जे की उद्याच्या समाजाचा घटक बनणार आहे, हं. तसं तो समाज उत्कृष्ट बनवायला ती कंपनी मदत करणार आहे. कमाल. आणि म्हणून मला वाटतं की त्या ऑर्गनायझेशननी सुद्धा एक चांगलं वातावरण, पोषकता, पॉझिटिव्हिटी, ऊर्जा, उत्साह हा सगळा त्या स्त्रीला दिला गेला पाहिजे. सर तुम्ही जे सेशन्स घेतात, ते सेशन गर्भसंस्काराचे फक्त आईसाठी असतात, की वडिलांसाठी पण असतात? नाही, आम्ही हा अवेअरनेस प्रोग्राम असतो. म्हणजे पहिली गोष्ट तर जे आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईनला ज्या कार्यशाळा हं, घेतो, 4 तासांमध्ये अवेअरनेस देण्याचं काम करतो, की नेमकं काय केलं पाहिजे? का केलं पाहिजे? तिथे आईचा रोल काय? पित्याचा रोल काय? हं, या काही अनेक गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आपण तिथे सांगत असतो. त्यामध्ये जे लोकं ऐकतात आणि त्यातनं खूप सारी लोकं मग डिलिव्हरीपर्यंत आमच्यासोबत जोडली हं, जातात. आता डिलिव्हरीपर्यंत का जोडलं जायचं? त्यालाही कारण आहे. हं, कारण कार्यशाळेतनं मी तर 100% प्रत्येक गोष्ट त्या कपलपर्यंत पोहोचवत असतो. काय केलं पाहिजे? का केलं पाहिजे? कोणत्या ॲक्टिव्हिटीनी काय परिणाम होणार आहे? बाळाच्या ब्रेनवरती काय परिणाम होणार आहे? बाळाच्या सेन्सरी ऑर्गनवर काय परिणाम? हे सगळं काही शिकवत असतो. बट शिकवलेली ही सगळी गोष्ट म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन आहे. हं. या घेतलेल्या इन्फॉर्मेशनला जोपर्यंत तुम्ही रियाज करणार नाहीत, प्रॅक्टिस करणार नाहीत, तोपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन भेटणार नाही. ती फक्त इन्फॉर्मेशन काय गार्बेज स्वरूपात तुमच्या डोक्यात राहणार आहे. तिला इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे. आणि ती इम्प्लिमेंट करण्यासाठी कंटिन्युअसली त्यांना एक एन्व्हायर्नमेंट असणं गरजेचं आहे. हं, कोणीतरी विचारणारं असलं पाहिजे, कोणीतरी फॉलोअप घेणारं असलं पाहिजे, कोणीतरी मेंटॉरिंग करणारं असलं हं, पाहिजे, हं, हं. कोणीतरी एन्करेज करणारं असलं पाहिजे, कोणीतरी कॉम्पिटिशन्स, अवॉर्ड, रिवॉर्ड, ॲप्रिशिएशन करणारं असलं पाहिजे. मग हे सगळं जर त्यांना असेल, तर ते केले जाण्याची शक्यता वाढते आणि ते सर्व आम्ही त्यांच्याकडून करवून घेतो. आणि म्हणून आणि करवून घेतो इन द सेन्स कसं आहे, की ॲप आहे. हं. ॲपच्या माध्यमातून 90 मिनिटांचा करिक्युलम आम्ही प्रत्येक महिन्याचा वेगवेगळा करिक्युलम डिझाइन करून दिलेला आहे. वाह! सो 90 मिनिटं आईनं स्वतःच्या जे काही एका दिवसात 24 तास मिळालेले आहेत, 24 तासात कधीही 10 मिनिटे, 5 मिनिटे, 15 मिनिटे हं, या पद्धतीने तो 10 ते 15 मिनिटांचा मॅक्सिमम वेळ कधीही काढायचा आहे. 1 तास काय सकाळी उठल्या-उठल्या 10 मिनिटांची ॲक्टिव्हिटी केली झाला 1 तास कंप्लीट. सकाळी ऑफिसला जायच्या आधी ब्रेकफास्ट केलात, ब्रेकफास्टनंतर 10 मिनिटं तुम्ही एक ॲक्टिव्हिटी केलीत, झालं सेकंड तास हं, झाला. ऑफिसला जाताय, ऑफिसला जाता-जाता गाडीत बसलेले आहात मागे, तिथे हेडफोन लावून तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज केल्या, झाला टास्क. सो सिमिलर वे दिवसभरात हे 24 तासांच्या दिवसात 10-10 मिनिटे आणि 15-15 मिनिटांच्या गॅपमध्ये हा जर वेळ दिलात, तर त्या वेळेमध्ये ह्या कंप्लीट सगळ्या टास्क कंप्लीट करता येतात. सो ईझी कारण
थँक्स टू टेक्नॉलॉजी मी म्हणेन, कारण पूर्वीच्या काळात गर्भवती महिलेला या पद्धतीनं करता येत हं. नव्हतं. अनेकदा मला लोकं विचारतात, की "सर, आम्हाला ऑफलाईन करायचं आहे." माझा प्रश्न असतो, की "मी जर ऑफलाईन दररोज तुम्हाला 90 मिनिटे इकडे ऑफिसला बोलवतोय, येणार आहात का तुम्ही? येऊ शकता का तुम्ही?" तर नाही. म्हटलं, "मग गरज काय आहे? तुम्हाला घर बसल्या तुमच्या वेळेत तुमच्या मर्जीप्रमाणे जर का हे सगळं करता येत असेल, तर तुम्हाला ऑफलाईन यायची गरजच नाहीये." घर बसल्या-बसल्या ईझी फॉर बिझी मॉम, जी-एस-टीला आम्ही काय म्हणतो, ईझी फॉर बिझी मॉम. सो इझिली हे सगळं काही तुम्हाला फॉलो करता हं. येतंय. मग गरज काय आहे? सो एव्हरीथिंग यू गेट हिअर प्रॉपर वेमध्ये आणि मग त्याचा खूप चांगला परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. तर हे सगळं खूप सुंदर पद्धतीनं आम्ही त्या पती-पत्नी, पालकांना दोघांना देतो आणि याच्यामध्ये जे लोकं जोडले जातात, त्यांना वेगवेगळे जे काही 9 महिन्यांसाठी जे आमच्यासोबत जोडले जातात, त्यांना आम्ही इन-लॉज, पती या सगळ्यांना आम्ही इन्व्हॉल्व करतो. इव्हन ऑलरेडी एखादं बाळ असेल, हं. तर त्या बाळाला सुद्धा आम्ही वाह! ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व करतो. ऑनलाईनच्या काही सेशन्समध्ये. का? तर जसं त्या गर्भवती स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा बनला पाहिजे. फक्त मी सांगून चालणार नाहीये. मी एज्युकेट करत असताना त्या पालकांना जरी एज्युकेट केलं, सासू-सासऱ्यांना एज्युकेट केलं, नवऱ्याला एज्युकेट केलं, तर ह्या सर्वांचाच त्या घरातल्या सुनेकडे बघण्याचा, त्या आपल्या पत्नीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि मोठा नाही, पण छोटा-छोटा तरी त्यांच्या बिहेवियरमधला बदल बनेल आणि आज तो बघायला मिळतोय आणि त्याचा परिणाम असा होतोय, आई तर हॅपी राहतेच हं. राहते, बट पती-पत्नीमधलं रिलेशन्स खूप उत्कृष्ट बनलेलं आम्हाला बघायला मिळेल. अनेक अशा केसेस आहेत जिथे अगदी ताणलेले रिलेशन्स होते, प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली, ताण-तणाव हसबंड वाईफमध्ये होते. बट दोघांना जेव्हा बाळाचा पर्पज दिला गेला, दोघांना जेव्हा एकत्रित हे ऑनलाईन सेशन्स काही वीकेंडचे आम्ही अटेंड करायला लावले. सो त्यानंतर या पती-पत्नीमध्ये पहिल्यांदा दोघांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आज हे दोघे कधी नाही ते एक झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्यातले नात्यांमध्ये असणारे तणाव निघून गेल्याचं आपल्याला आज अनेक केस स्टडीजमधून पाहायला मिळतं. सर मला असं विचारायचं होतं तुम्हाला, की आधुनिक काळात आणि आता पारंपरिक काळात काय फरक आहे गर्भसंस्कारांमध्ये? कारण की आजूबाजूला मी याच्या आधी बघितलंय, की भगवद्गीता वाच, रामायण वाच किंवा जसं की तुम्ही जिजाऊबद्दल बोललेत. तर त्या सगळ्या गोष्टी आणि आत्ता काय फरक आहेत? नाही, खूप चांगला प्रश्न केलात. मी आवर्जून यावरती एज्युकेट करायला मला आवडेल. हं, पारंपरिक काळात जसं की ज्यावेळेला वैज्ञानिक मेडिकल सायन्सची एवढी प्रगती नव्हती, त्यावेळेला हं, अनेक गोष्टी पाळण्याबाबतीत अनेक गोष्टींबद्दलचं सांगितलं जायचं. जसं ग्रहण पाळा, हं. उपवास करा हो. किंवा अजून काही अशा गोष्टी होत्या. सो त्यावेळेला मुळात गर्भात वाढणारं बाळ कसं बनतंय, त्याच्यात काही डिफेक्ट्स आहेत का, हे तपासण्याचे कोणतेही साधनं नव्हते. हं, त्यामुळे अशा काही गोष्टींचा परिणाम होत असावा आणि त्याचा होईल हं, या कारणास्तव या काही गोष्टी पाळायला सांगितल्या जात होत्या. त्यानंतर जे आपण रामायण, महाभारत किंवा अशा छत्रपती शिवाजी महाराज, भगवद्गीता यासारखे काही ग्रंथ किंवा यासारख्या काही कथा वाचायला सांगितल्या जायच्या. याचं कारण असं होतं, की ह्या वाचण्यात काहीच हर्ज नाहीये. पण वाचत असताना त्यातनं क्वालिटीज काय येणार आहेत, हे वाचन करताना प्रत्येकानं काय पाहिलं पाहिजे, की त्यातल्या क्वालिटीज म्हणजे त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत. उदाहरणार्थ महाभारतामधलं श्रीकृष्ण नावाचं जे कॅरेक्टर आहेत. सो भगवान श्रीकृष्णांकडून ज्या क्वालिटीज आपल्याला मिळतायत, हं. त्यातल्या 4 क्वालिटीज माझ्या बाळामध्ये निर्माण होत आहेत. हा आईच्या मनात आलेला थॉट, दॅट इज गोइंग टू इम्पॅक्ट. तुम्ही प्रभू रामचंद्रांचं आत्मचरित्र रामायणाच्या माध्यमातून अनुभवताय. तर एक ग्रेट राजा, लीडरशिप. सो या क्वालिटीजच्या दृष्टीने तुम्ही या गोष्टी वाचायला हरकत नाहीये. बट मी आज हे म्हणजे पुरातन काळात याबद्दल वाचत आले, त्याच्या आधी करत आलेत. येस, बट त्यातनं काय घ्यायचं हे खूप महत्वाचं आहे. आत्ताच्या काळात मी म्हणतो, की वैज्ञानिक युगात जेव्हा आता गर्भसंस्कार करतोय, तेव्हा रामायण, महाभारत वाचून जसं की पूर्वीच्या काळात हातात तलवार घेऊन युद्ध केली जायची. हं. आजचा काळ हातात तलवार घेऊन युद्ध करण्याचा नाहीये. आज डिजिटल युगातल्या या काळामध्ये थोडंसं आपण काय वाचायचं, म्हणजे कोणत्या क्वालिटीज बाळाकडे डेव्हलप झाल्या पाहिजे. तर आजच्या परिस्थितीला फाईट करताना कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजेत, हं. त्या दॅट मॅटर्स. त्यामुळे जसं की समजा आज तुम्हाला एक उद्योजकतेचं युग आहे. येणाऱ्या बाळाला या उद्योजकतेमध्ये सर्व्हाईव्ह करायचं आहे. या डिजिटल युगात, कलियुगात सर्व्हाईव्ह करायचं आहे. तर कलियुगात सर्व्हाईव्ह करत असताना त्या बाळाकडे कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत, त्याचा विचार करणं आणि मग त्यासाठी त्या रिलेटेडचं कंटेंट वाचणं हं, खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टींमध्ये बराचसा फरक आहे. हं, पूर्वी जेव्हा फक्त धार्मिकता किंवा अंधश्रद्धा म्हणून अनेक गोष्टी फॉलो केल्या जायच्या.
आज याच सगळ्या करिक्युलम डिजिटल युगात आपल्याला बदललेला दिसतो, की इथे सायंटिफिकदृष्ट्या, की जसं बाळाचा ब्रेन गर्भात बनतोय, हं. तर ब्रेन जेव्हा सेल्युलर लेव्हलला तयार होतोय, न्यूरॉन्स त्यामध्ये बनतायत, तर त्यावेळेला आईनं कोणत्या ॲक्टिव्हिटीज करणं आणि त्याचा काय परिणाम होतो, हं, हं. हे जेव्हा सायंटिफिकली सांगितलं जातंय. पूर्वीच्या काळी ब्रेनसाठी म्हणून कोणी असं सांगितलं नाही, की हे काम केलं ना तुझं ब्रेनला नो. डेव्हलप होईल. पूर्वीच्या काळी असं केशर खावा म्हणजे बाळ गोरं होईल. हो. बस म्हणजे त्याला कोणता प्रूफ नाहीये त्याला हं, बस म्हणजे काही मिथ्स असे काही पुढे कॅरी फॉरवर्ड होत आलेले आहेत. हं. सो हा खूप मोठा फरक आहे, की आता जेव्हा गर्भसंस्कारांचा अवेअरनेस मी पसरवतोय, लोकांना सांगतोय, तर तो खूप सायंटिफिक वेमध्ये सांगितला जातोय, ज्याच्यामध्ये असं कोणतीही अंधश्रद्धा किंवा मिथ्सला कोणता जागा नाहीये. सो आज आणि पूर्वीच्या गर्भसंस्कारांच्या या प्रोसेसमध्ये खूप फरक आहे. फरक आहे म्हणण्यापेक्षा तो आत्ता सायंटिफिकली सांगितला जातोय. त्याच्या पाठीमागे काहीतरी बेस आहे. हं. पूर्वीच्या ठिकाणी पूर्वीच्या काळात मी बेस नाही असं म्हणत नाही. पण पूर्वीच्या काळात चेक करण्यासाठी अशी कोणती साधनसामुग्री नव्हती. त्यामुळे त्या काळानुसार त्यावेळेला केलेल्या ॲक्टिव्हिटीज बेस्टच होत्या. पण आज बदललेल्या काळात हं. ॲक्टिव्हिटीज बदलून सायंटिफिक वेमध्ये करणं काळाची गरज आहे. सर संगीत, मंत्र आणि या पौराणिक कथा या गर्भसंस्काराशी कशा उपयोगी पडतात? खूप उपयोगी पडतात. संगीत किंवा मंत्र या हं. दोघांमध्ये जर पाहिलं तर एक कॉमन थिंग आहे ते म्हणजे तरंग. जेव्हा एखादी रिदम. तार छेडली जाते, हं. त्यावेळेला त्याच्यातून काय निर्माण होतात तर तरंग निर्माण होतात, ज्याला आपण फ्रिक्वेन्सीज म्हणतो. हं. एका सर्टन ट्युनिंगमध्ये आपण काहीतरी मंत्र म्हणतोय, मंत्र कोणताही म्हणा. सो जेव्हा तुम्ही जसं की ओम म्हणताय, हं. तर जे काही तुमचं टोनिंग आहे, त्या टोनिंगमधून सर्टन काही फ्रिक्वेन्सीज परिवर्तित होतात. सो दॅट फ्रिक्वेन्सीज मॅटर्स फॉर बेबी अँड मदर. त्या बाळासाठी आणि आईसाठी त्या फ्रिक्वेन्सीज मॅटर हं. करत असतात. सो त्या फ्रिक्वेन्सी महत्त्वाच्या आहेत. सो इथे संगीत प्रेग्नन्सीमध्ये ऐकायला खूप म्हणजे बेनिफिशियल आहे. ऐकलं पाहिजे. आजच्या काळात तरी ऐकलं पाहिजे. पण संगीत ऐकताना तुम्ही कोणत्या पद्धतीचं संगीत हं, ऐकताय, हं, हं. दॅट मॅटर्स अगेन. तुम्ही जर डी-जेवालं, हाय फ्रिक्वेन्सीवालं म्युझिक ऐकताय, तर येस, तर डेफिनेटली एनर्जी क्रिएट करणार आहे. बट दॅट एनर्जी प्रेग्नन्सीमध्ये कदाचित तुमच्या बाळाला हायपर ॲक्टिव्ह बनवू शकणार आहे. ओके. बनवणार आहे किंवा ADHD सारखा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येणार आहे. सो खरं तर प्रेग्नन्सीमध्ये आई कशी असली पाहिजे, तुम्हाला जर बाळ क्रँकी नको आहे, डिलिव्हरीनंतर त्यांना तुम्हाला आई-वडिलांना सळो करून सोडणारं नको आहे, तर मात्र तुम्हाला इथे पीस, सूदिंग, हं. लो फ्रिक्वेन्सीचं, अल्फा फ्रिक्वेन्सीचं म्युझिक जे की तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये पीस आणि स्टॅबिलिटी देणार आहे. हं. ते पीस आणि स्टॅबिलिटी देणारं म्युझिक तुम्ही इथे ऐकलं पाहिजे. त्यामुळे रिकमेंड केलं जातं की प्रेग्नन्सीमध्ये हे म्युझिक्स ऐकले पाहिजेत. त्याचबरोबर मंत्रोच्चार अगेन इट्स वर्क सिमिलरली, हं. की जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करताय, ज्या फ्रिक्वेन्सीज इमिट होणार आहेत, हं. त्या फ्रिक्वेन्सीज त्या पर्सनच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करणार आहेत आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात, हं. त्यावेळेला पीस आणि स्टॅबिलिटी येते. सो पीस आणि स्टॅबिलिटी देण्यासाठी आईला आणि आईसोबत गर्भात जोडल्या गेलेल्या त्या बाळाला पीस आणि स्टॅबिलिटी देण्याचं काम हे म्युझिक्स आणि मंत्र करत असतात. आता मला इथे विचारायचं होतं, की म्युझिक आणि मंत्रचं झालंय. कुठल्या गोष्टी बघाव्यात? काय टाळावं? काय नाही करावं? कुठल्या गोष्टी बघाव्यात? जसं मी सांगितलं, की मला ज्या गावाला जायचं आहे ना, त्याच गाडीत आपण बसतो, हं, बरोबर ना? हं. मला ज्या गावाला जायचं नाही, त्या गाडीत पण मी बसणार नाही. तसं बरोबर. तुमचं बाळ ज्या कारणासाठी येणार आहे, म्हणजे एखादं जे काही बाळाबद्दलचं जे काही आपलं एका आई-वडिलांचं एक स्वप्न असतं, की त्या बाळानं पुढं काय सर्व्ह करावं, हं, काय करावं? सो ते सर्व्हिंगचा पर्पज जो आहे, तो पर्पज लक्षात घेऊन त्याच रिलेटेडच्या गोष्टी जास्तीत जास्त वाचणं गरजेचं आहे. हं, उदाहरणार्थ तुमचं बाळ जर का क्रिकेटर बनून भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जन्माला घेणार आहे, असं त्या पित्याला वाटतंय किंवा आईला वाटतंय. हं, कारण कदाचित पित्याच्या किंवा त्या आईच्या लाईफमध्ये काहीतरी पोकळे आहेत, त्या क्रिकेटमध्ये काहीतरी इन्सिडन्स आहेत, हं, समथिंग काहीतरी आणि त्यांची अटॅचमेंट आहे आणि त्यांना वाटतं की यासाठी यावं. तर मग क्रिकेटर बनण्यासाठी यायचं आहे तर ऑब्व्हियसली म्हणजे क्रिकेट वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, खेळलं पाहिजे. ते वातावरण संपूर्ण क्रिकेटमय हं, असलं पाहिजे आणि हं, निश्चित त्याचा खूप चांगला परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर काही नाही केलं पाहिजे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हं, कारण मी नेहमी सांगतो, की जेव्हा प्रेग्नंट आहात, त्याला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह न्यूज आईपर्यंत नाही पोहोचली पाहिजे. जसं की आज आपण न्यूजपेपर, आज तुम्ही मीडियामधून आहात, बट की भारतीय मीडियामध्ये बरेचदा आपण ज्या न्यूज देतो त्या पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह न्यूजचं प्रमाण जास्त असतं. उदाहरणार्थ आज इकडे हा इन्सिडेंट झाला, तिकडे तो XYZ मर्डर झाला, रेप झाला, या अनेक गोष्टी आपण हं, ऐकतो. हं. सो ऑल दीज आर निगेटिव्ह
फीलिंग्ज देणाऱ्या न्यूज आहेत. सो त्यामुळे न्यूजपेपर, न्यूज हे अव्हॉइड करणं गरजेचं आहे. ह्या वाचल्या नाही पाहिजेत, पाहिल्या नाही पाहिजेत, ऐकल्या नाहीत पाहिजेत. कोणतीही निगेटिव्ह न्यूज या काळामध्ये तुम्ही अव्हॉइड केली गेली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणाऱ्या, हं. तुम्हाला ऊर्जा देणाऱ्या, तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टीच ऐकल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत आणि तशाच लोकांचं सानिध्य सुद्धा तुम्ही निर्माण केलं गेलं पाहिजे. तसं सानिध्य तुम्हाला लाभलं गेलं पाहिजे. कमाल. एकंदरीत आता हे काय बघायचं, काय करायचं हे आपण बघतोय. पण याच्यासोबतच गर्भसंस्कारामध्ये आहाराला किती महत्त्व आहे? आहार डेफिनेटली महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की माइंड अँड बॉडी इज अ वन सिस्टम. हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. हं, सो आहार जे काही बाळाचं फिजिकल बॉडी आहे, हं, म्हणजे रक्त, मांस, मेद म्हणजे हे जे काही आतमधलं जे फिजिकल बॉडी तयार होते, यासाठी हा आहार खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या आहारासाठी डाएट्स आता कसं होतं की तुमच्या एरिया वाईज हं, जसा प्रदेश बदलतो, तसं भाषा बदलते, तसं खानपान हो. बदलतं, तसं तिथली लाईफस्टाईल बदलते. त्यामुळे तुमच्या बॉडीला ज्या काही न्यूट्रिएंट्सची गरज आहे, ती गरज पूर्ण करणारं डाएट तुम्ही घेतला गेला पाहिजे. जो की जास्त प्रोटीनयुक्त आहार गर्भवती स्त्रीचा असला पाहिजे. सो जनरल डाएट आहेच आहे, बट त्याबरोबर थोडंसं मार्गदर्शन प्रत्येक गर्भवती स्त्रीनं डायटिशियनच्या माध्यमातून घेतलं गेलं पाहिजे. का तर योग्य आहार बाळाला योग्य पोषकता देणार आहे, त्या आईला योग्य पोषकता देणार आहे. हं, जर आईकडंच काही कमतरता असेल, तर त्या बाळापर्यंत ते जाण्याची शक्यता खूप कमी आहे. सो या बाळ जेव्हा गर्भात वाढतंय, हं, त्या आईच्या वजन गेन जे काही होतं, वजन वाढतं, हं. तर बाळाच्या वजनासोबत आईचं वजन वाढत असतं आणि त्यासाठी फिजिकल डेव्हलपमेंटसाठी आहार खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचं मार्गदर्शन हे घेतलंच पाहिजे. त्याच्यामध्ये पर्सन टू पर्सन डाएट हा थोडाफार चेंज असू शकतो. हं, ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट सध्या काय आहे, हं, हं. त्यानुसार तशा प्रकारचा आहार तुम्हाला दिला गेला पाहिजे. आणि जास्त करून जे की फक्त कार्ब्स आणि फक्त म्हणजे फॅट वाढवणारं आणि अशा गोष्टी म्हणजे अव्हॉइड केल्या पाहिजेत, जे की आपण बाहेरचं जे फास्ट फूड्स आपण हं, हं, म्हणतो, हं. प्रिझर्व्हेटिव्हज घातलेलं जे फूड आहे, ते मात्र अव्हॉइड केलं गेलं पाहिजे आणि योग्य डायटिशियनचा सल्ला घेऊन योग्य डाएट घेणं महत्त्वाचं आहे. डायट आल्यानंतर आता फिटनेस पण मॅटर करतो. तर मला विचारायचं होतं की योगा आणि ध्यानधारणा ह्या किती महत्त्वाच्या आहेत गर्भसंस्काराच्या वेळी? खूप चांगला प्रश्न आहे. पुन्हा योगा, ध्यानधारणा. ध्यानधारणा ह्या मानसिक जे काही मी म्हटलं, की पीस हं, आणि स्टॅबिलिटी द्यायला मदत करतात. आई जेव्हा ध्यानधारणा करते, तेव्हा आईचा कामनेस म्हणजे ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज जेवढ्या रिड्यूस होतील, तेवढ्या त्या पीस आणि स्टॅबिलिटीकडे जाते. हं, आणि योगा, योगा काय करते तर फ्लेक्सिबिलिटी वाढवायला मदत करतात. हं, योगा बाळ जेव्हा गर्भामध्ये युटरसमध्ये वाढतंय, त्यावेळेला त्या बाळाच्या ग्रोथला स्पेस क्रिएट करायला मदत करतं. हं, आईची एनर्जी लेव्हल वाढायला मदत करतं. आईमधले हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे हा फिजिकल एक्सरसाइज जो आहे, हं, हं, तो महत्त्वाचा आहे. बाळाला आज जन्माला घालत असताना आईला जी काही स्ट्रेंथ हवी आहे, बाळाला पुश करण्यासाठी, बाळाला डिलिव्हर करण्यासाठी, ती स्ट्रेंथ मिळण्यासाठी, ती फ्लेक्सिबिलिटी मिळण्यासाठी योगा खूप मदत करतो. हं. आईचं जे कपॅसिटीज आहेत, ते स्ट्रेंथ आहेत, त्या वाढवायला मदत करतात. काही ब्रीथिंग टेक्निक जसं आता प्राणायाम याच्यासोबत. हो. प्राणायाम हेल्प्स अ लॉट. ऑक्सिजनचा जो काही पुरवठा आहे शरीरातला, तो वाढतो आणि जेवढा जास्त हं. ऑक्सिजन आईला जाईल, तेवढी एनर्जी लेव्हल आईची जास्त राहणार आहे. जेवढी एनर्जी लेव्हल जेवढी जास्त राहणार आहे, तेवढा पॉझिटिव्ह माइंडसेट, तेवढा ॲक्टिव्हनेस त्या आईकडे खूप जास्त राहणार आहे. त्यामुळे योगासोबत प्राणायामसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सर स्पिरिच्युअलिटी किती हेल्पफुल आहे एक चांगलं बाळ डेव्हलप करण्यासाठी? स्पिरिच्युअलिटी मीन्स अ पॉझिटिव्हिटी. हं, ओके. सो जेव्हा जसं आपण म्हणतो ना, की ग्लास अर्धा भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे. हं, सो स्पिरिच्युअलिटी काय करते, की तुम्हाला त्या भरलेल्या गोष्टींकडे बघायला शिकवते. पॉझिटिव्हिटीकडे बघायला शिकवते. हं, हं, सो इन्सिडन्ट्स शुड बी देअर इन लाईफ. म्हणजे वेगवेगळे इन्सिडन्ट्स हे प्रॉब्लेम्स हे आयुष्यात ह्या लाईफचा पार्ट असणार आहेत. हं, सो मी त्या इन्सिडन्सला घाबरायचं, का इन्सिडन्सला फेस करायचं. तर फेस करण्याची ताकद स्पिरिच्युअलिटी तुम्हाला देत असते. सो तुमचा दृष्टिकोन जो आहे, तो पॉझिटिव्ह बनवायला स्पिरिच्युअलिटीला खूप मदत करते. आणि स्पिरिच्युअलिटीच्या माध्यमातून तुमच्यामध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, आत्मविश्वास निर्माण होतो, स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि ज्यामुळे तुम्ही येणाऱ्या संकटांना चार हात करायला तयार असतात. ते त्यासाठी स्पिरिच्युअलिटी असणं गरजेचं आहे. आणि जर स्पिरिच्युअलिटी नसेल, तर तो रिकामा स्पेस निश्चितच निगेटिव्हिटीजनी भरून काढला जाईल. मी नेहमी एक उदाहरण देत असतो, की स्पिरिच्युअलिटी हाऊ इट हेल्प्स, ती कशी मदत करते. शेतकऱ्याचं उदाहरण घेऊयात.
शेतकरी काय करतो जेव्हा शेती करतो ना, तर त्याला जे हवं आहे, त्याला ज्वारी हवी आहे, तर त्याला ज्वारीचे दाणे पेरावे लागतात. जे हवं ते पेरावं लागतं तेव्हा ते त्याला मिळतं. पण हवं असलेल्या गोष्टी पेरत असताना नको असणारं तण सुद्धा त्या शेतात उगवत असतं. ते पेरावं लागत नाही, ते आपोआप उगवतं. सो निगेटिव्हिटीज ह्या त्या तणासारख्या असतात. त्या पेराव्या लागत नाहीत, त्या आपोआप उगवतात. बल्कि चांगला शेतकरी काय करतो, त्या तणाला वेळोवेळी काढून टाकण्याचं काम करतो. बरोबर. कारण ते जर काढून टाकलं नाही, तर ते आपल्याला जे हवं आहे, ते हं, कधीच मिळणार नाही किंवा तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिळणार नाही. आणि सिमिलर वे स्पिरिच्युअलिटी तशीच काम करते, की जे हवं ते मिळवण्यासाठी स्पिरिच्युअलिटी मदत हं. करते. नको असणाऱ्या तणरूपी निगेटिव्हिटीज आपोआप तुमच्या आयुष्यात पेरल्या जाणार आहेत. त्या उगवणारच आहेत. त्या पेराव्या लागणार नाहीयेत. त्या आपोआप येणार आहेत. फक्त तुम्ही जागरूक असाल, स्पिरिच्युअलिटीशी अटॅच्ड असाल, हं. तर ते वेळोवेळी निगेटिव्ह तण काढून टाकण्याचं काम तुम्ही करू शकता. वाह! आणि म्हणून स्पिरिच्युअलिटी महत्त्वाची आहे. कमाल. एकंदरीत सर बाळाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मेंदूचा पाया गर्भातच घातला जातो का? हो. मी नेहमी सांगतो, की 4 गोष्टी सांगत आलोय, की बाळाचा स्वभाव. कारण जन्माला आल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव बनत नाही. तो बाय बर्थ गर्भातूनच बनून येतो. स्वरूप म्हणजे बाह्य स्वरूप जे हं, काही हं, दिसतंय, हं. ते त्या गर्भातच बनलेलं आहे. म्हणजे नाकाचा शेप असेल, डोळ्यांचा शेप असेल, व्हॉटएव्हर हात, पाय जे काही बनलेलं आहे, स्किन, रंग हे हं. सगळं आतमध्येच बनलेलं आहे. सो स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीज. आता कपॅसिटीज संस्कार म्हणजे काय, की एक प्रत्येकाचा एक कोर ठरलेला आहे. आणि कपॅसिटीज. कपॅसिटीज म्हणजे तुमची ग्रास्पिंग कपॅसिटी ॲज वेल ॲज होल्डिंग कपॅसिटी. तुम्ही ज्ञान घेण्याच्या कपॅसिटीज आणि घेतलेलं ज्ञान स्टोअर करण्याच्या कपॅसिटीज, डेटा प्रोसेस करण्याच्या कपॅसिटीज. हं. सो ब्रेन काय प्रोसेसर आहे. सो कधी बनतो हा? गर्भात असतानाच बनतोय. तुम्हाला फोन घ्यायचा आहे. उत्कृष्ट तुम्ही फोन घ्यायला गेल्यानंतर पहिल्यांदा काय बघता, की फोन किती सुंदर सुंदर. दिसतोय. त्याच्याबरोबर महत्त्वाची गोष्ट काय बघता? फक्त फोन तुम्ही पाहिलेला खूप सुंदर आहे. हं. बट त्याच्यामध्ये मेमरीज ह्या एम-बीमध्ये आहेत. हो. त्याचा रॅम, त्याचं व्हॉटएव्हर स्टोरेज हं, हं. काही एम-बीमध्ये आहे. चालेल तुम्हाला असा फोन? नाही. किंवा त्याच्यामध्ये मेमरीजच नाहीयेत. असा फोन चालेल तुम्हाला? नाही, नाही. नाही तो सुंदर कितीही असला आणि जर त्याच्यामध्ये मेमरी नसतील, त्याच्यामध्ये फीचर्स. प्रोसेसर चांगला नसेल, तर हं. असा मोबाईल कोणीही घेणार नाही. सो अगदी तसंच. बाळ फक्त शरीरानं चांगलं बनून फायद्याचं हं. नाहीये. बाळ अंतर्गत व्यक्तिमत्वातनं चांगलं बनलं पाहिजे. जसं मोबाईल फोन सिलेक्ट करताना आपण चांगला जीबीचा हं. रॅम असला पाहिजे, चांगली मेमरी असली पाहिजे, चांगलं ओएस असलं पाहिजे. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ते तर अंतर्गत व्यक्तिमत्व आहे. तर ओएस म्हणजे काय? जसं Android, iOS आपण हो. ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो. हं, तसं हं. प्रत्येक व्यक्तीचं बाळ जन्माला येताना त्याचा ओएस बनून आलेला आहे. हा ओएस म्हणजे काय? जन्माला आलेल्या बाळाला पापण्या ब्लिंक करायला, श्वास घ्यायला, हं, हं. सू-शी करायला सांगावं लागतं, शिकवावं लागतं का? नाहीये. नाही. ते आपोआप करतं. रडायला शिकवावं लागत नाही. ते आपोआप करतं. आपोआप करतं म्हणजे कसं? किंवा त्या बाळाच्या डायजेस्टिव्ह सिस्टम वर्क करते, बाळाचा रक्ताभिसरण क्रिया वर्क करते. हे शिकवावं लागलं का? नाही ना. ते ऑटोनॉमस सिस्टम आहे. तर हं. ऑटोनॉमस सिस्टम म्हणजे काय? तो फिक्स प्रोग्राम आहे, जो जन्मजात त्या बाळासोबत आलेला आहे. शरीरामध्ये असणारा एन नंबर ऑफ ग्रंथी त्या बाळाच्या आतमधल्या काम करतायत. हं. त्या कशा करतायत? तर त्या ऑटोनॉमसली काम करतायत. त्या शिकवाव्या लागत नाहीयेत आणि तो प्रोग्राम आहे ज्याला आपण जीन्स म्हणतो. जेनेटिकली आई-वडिलांकडून आलेला तो प्रोग्राम आहे. एक्स तो हा जो काही प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम चांगला बनण्यासाठी म्हणून इथे आई-वडिलांचा सुद्धा रोल आहे. डी जे आपण म्हणतो आणि म्हणून त्यासाठी म्हणून आधी 3 महिने आधी जे की बरेचसे डिसीज हं, आईला हं. आई-वडिलांना नाही तर तो मग बाळाकडे पण जातोय. तर ते जाऊ नयेत यासाठी डिटॉक्स करणं, यासाठी बीजशुद्धीपासून हं. या सगळ्यांची सुरुवात करणं महत्त्वाचं राहतं. सो हे जन्मजातच गर्भात बाळ बनत असताना स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीज बनत असतात आणि हे वरदान आई देत असते. पण हे आयुष्यभराचं वरदान आहे. म्हणजे तुमच्या कपॅसिटीज ब्रेन मला सांगा ना, जगातला बेस्ट रोबोट जर तुम्हाला बनवायचा असेल, तर जगातला बेस्ट रोबोट स्टेजवरती कॉम्पिटिशनमध्ये गेल्यानंतर तो बेस्ट बनणार नाही. तो हं. बनत असताना प्रोसेसमध्ये त्याच्या एक-एक पार्टवरती तुम्ही काम कराल. प्रोसेसमध्ये. हं. तेव्हा तो जगातला बेस्ट ठरू शकतो. अगदी तसंच तुमचं बाळ जन्माला आल्यानंतर बेस्ट स्कूलमध्ये टाकल्यानं ते बेस्ट बनणार नाहीये. ते ते गर्भातच. गर्भात बनत असतानाच त्याचा ब्रेन बनत असताना, त्याचं सेन्सरी ऑर्गन्स बनत असताना, त्याचं ग्रास्पिंग कपॅसिटी बनत असताना, त्याचा अंतर्गत ओएस बनत असताना जर का काम केलं, तर हे बाळ कदाचित स्कूल काय, स्कूलच्या बाहेर उभा राहून पण इतिहास निर्माण करू हं. शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. सो आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण होती, की "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" हो. म्हटलं जायचं.
याचा अर्थ काय? की जन्माला आलेल्या बाळाकडच्या ज्या गुण, क्वालिटीज, कपॅसिटीज आहेत, हं. त्या आधीच कळतायत आणि त्या जर उत्कृष्ट असतील, तर हे बाळ स्कूल काय, कुठेही जगाच्या पाठीवर जाऊ दे, भारत परिक्रमेला जाऊ दे किंवा शिकागो परिषदेला जाऊ दे, ते जिथे जाईल तिथे आई-वडिलांचं आणि देशाचं नाव रोशन करणार आहे. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. आईनी स्वामीजींसाठी गर्भसंस्कार केले हं. आणि म्हणून स्वामीजी आज भारत देशासाठी प्राउड आहेत. सो हे अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडं. मग हा प्रश्न हा मला नेहमी पडलेला आहे, की एवढं जर सुंदर हे सगळं डिझायनिंग करण्याची एक ताकद, पॉवर त्या आईला परमेश्वरानं, ईश्वरानं दिलेलं आहे. हं. तर मग ही पॉवर आजची स्त्री का नाही ओळखत आहे? तिला त्याची जाणीव का नाहीये? आणि तीच जाणीव या ओव्हरऑल प्रोसेसमधून करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कमाल, कमाल. एकंदरीत हे जे काही तुम्ही सगळं सांगत आहे ते माझ्यासाठी एक स्त्री म्हणून सगळं नवीन आहे आणि ॲब्सोल्युटली. मी खूप लकी फील करते, की मला हे आत्ता कळतंय आणि माझ्या माध्यमातून किंवा आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचेल. मी इथे एक गोष्ट सांगेन, की डिलिव्हरीनंतर जेव्हा पालकांना विचारतो ना, तुम्ही कोणासाठी करताय? त्या पालकांचं उत्तर असतं, आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या बाळासाठी हं, करतोय हं, किंवा आमचं जे बाळ आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, तिच्यासाठी करतो. हं, माझा प्रश्न हा आहे, की तुम्ही करायचीच गरज नाहीये. तुम्ही जर गर्भात असताना बेस्ट दिलं ना, हं. ते बाळ जगातलं बेस्ट बाळ बनेल. वाह! शाळेत टाकून नाही बनणार आहे. मी एक उदाहरण देत असतो, की बरेचदा शेतकरी जेव्हा शेती करतो, तेव्हा काय करतो? एक चांगली जमीन तयार करतो, चांगली कसतो. जमीन निवडतो आणि चांगलं बीज निवडतो. हं, चांगलं बीज ते कुठे पेरतो? तर तो भूगर्भामध्ये पेरतो. हं. सो भूगर्भामध्ये जेव्हा हे बीज जातं ना, तेव्हा ते पहिल्यांदा कुठे उगवतं? जमिनीच्या बाहेर नाही. ते पहिल्यांदा अंकुरित होतं ते आतमध्ये. आतमध्ये, भूगर्भामध्ये आधी ते भूगर्भाशी जोडलं जाते. त्याची मुळं हं, भूगर्भाशी जोडली जातात आणि मग ते झाड जमिनीच्या बाहेर उंची गाठायला सुरुवात होतं. मग त्याला ते सफल होतं. त्याला पानं, फळं, फुलं सगळं काही येतात. सो इथे जर आपण पाहिलं, की जमिनीच्या बाहेर वाढलेलं हे जे झाड आहे, हं, त्याला पानं, फळं, फुलं आल्यानंतर आपण सफल म्हणू. हं. तर जमिनीच्या बाहेरची ह्या ज्या झाडाची सफलता आहे, ती कोणावरती निर्भर करते? तर मुळावर. जमिनीच्या आतमध्ये त्या बीजाच्या रूट्सला मिळालेल्या एन्व्हायर्नमेंटवरती. बरेचदा लोकं काय करतायत माहिती आहे की त्या मुळावरती काम न करता बाहेरून हं. कंपाउंडिंग घालण्याचं काम करतात, की त्या बाहेर वाढणाऱ्या झाडाला कोणी अ, काही तोडू त्रास नये. देऊ नये, अरे तोडू नये यासाठी कंपाउंड घालतात. पण मुळात कंपाउंड घातल्यानं तुमचं झाड यशस्वी होणार नाहीये. मुळात त्या मुळांमध्ये तो एन्व्हायर्नमेंट ताकद. असेल, ताकद असेल, त्या मुळामध्ये जर काही सगळं असेल, हं. तरच ते झाड उंची गाठणार आहे, तुमच्या कंपाउंडमुळे नाही. लोकांना हे समजत नाहीये, की मुळात त्या गर्भात वाढणाऱ्या बाळामध्ये बाय बर्थ स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटीज, त्या क्वालिटीज हं, ॲड केल्या, हं. तर तुम्ही दिलेलं स्कूल, तर त्यानंतर तुम्ही दिलेलं व्हॉटएव्हर फॅसिलिटीज त्या बाळाच्या उपयोगी आहेत. सर पॉझिटिव्ह थॉट्सबद्दल आपण बोललात, की ते किती हेल्पफुल आहे. पण व्हिज्युअलायझेशन किती हेल्पफुल आहे गर्भसंस्काराच्या वेळेस? व्हिज्युअलायझेशन सुद्धा खूप मॅटर करतं. कारण द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, द मॅजिक, द हं, सिक्रेट हे जे काही पुस्तकं आहेत, या अनेक ऑथर्सनी खरं तर खूप चांगली क्रांती घडवली म्हणून हं, भारतात हा विषय खूप छान पद्धतीनं जास्त लोकांपर्यंत पोहोचवला असं मी म्हणेन. बट लोकं पुस्तकात वाचण्या इतपतच ते ठेवतात, इम्प्लिमेंट करत नाहीत. हं, तर याचा निश्चित खूप चांगला फायदा होतो. जे गुण, ज्या क्वालिटीज, ज्या कपॅसिटीज आपल्या बाळामध्ये हव्या आहेत, त्या पद्धतीनं त्या आईनं जर का व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली, तर त्याचा खूप चांगला फायदा झालेला बघायला मिळतो. त्याचं एक उदाहरण मी देईन. खूप छान केस स्टडी आहेत आणि एक नाही तर अशा हजार अनेक शेकडो केस स्टडीज आज हं, आमच्याकडे अवेलेबल आहेत. चंदीगडमधल्या चारू नावाच्या एक मॅडम आमच्याकडे जॉइन झालेल्या होत्या. हं, प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यामध्ये 18व्या वीकमध्ये जॉइन झाल्या. जॉइन झाल्यानंतर लगेचच 2-3 दिवसात त्यांचं एनामली स्कॅनिंग झालं. एनामली स्कॅन झालं आणि स्कॅनमध्ये जे काही रिपोर्ट्स आले, त्या रिपोर्ट्समध्ये मला वाटतं की पहिला रिपोर्ट जो झाला तो 7 ऑक्टोबर 2022ला झाला. हं, पहिला रिपोर्ट आला आणि रिपोर्टमध्ये आलं की बाळाच्या ब्रेनला काही प्रॉब्लेम्स आहेत. हं. स्वेलिंग आहे, फ्लुइड आहे आणि ॲज पर द रिपोर्ट डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या ब्रेनलाच इश्यू आहे, तर मग कंटिन्यू करण्यात मतलब नाही. ही त्यांची पहिली प्रेग्नन्सी होती. हं. अगदी अनेक लग्नानंतरच्या अनेक वर्षानंतर राहिलेली ही पहिली प्रेग्नन्सी आहे. त्यामुळे त्या आईला ती इमोशनल. प्रेसियस होती. हं, तर हे रिपोर्ट आल्यानंतर कोणीही शॉक होणार आहे. आईला ते ॲक्सेप्ट नव्हतं. कदाचित वाटलं की रिपोर्ट चुकले असतील, काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. 8 ऑक्टोबर 2022ला अगेन हे रिपोर्ट दुसऱ्या लॅबमध्ये केले. सेकंड रिपोर्ट केला. सेकंड रिपोर्टमध्ये पण तेच आलं. मग आता काय करायचं? आई हं. तेव्हा थोडीशी घाबरली. जस्टच मला ऐकलेलं होतं कार्यशाळेच्या माध्यमातनं. मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला, की "सर असे-असे इश्यूज आहेत आणि काय करता येईल?" पहिली गोष्ट मी त्यांना सांगितली, की मेडिकल रिपोर्ट आपण डिनाय नाही करू शकत आहे. बाळाच्या ब्रेनला इश्यू आहेत.
आपण ते डिनाय नाही करू हं, शकत आहे. हं, बट एक पॉसिबिलिटी आहे. तर काय पॉसिबिलिटी आहे? म्हटलं की तुम्हाला अबॉर्ट करायचंच झालं तर अजून तुमच्याकडे काही दिवसांचा अवधी आहे. हं, हं, अगदी काही वीक आहे तुमच्याकडं. तर व्हाय डोंट यू फॉलो सम ॲक्टिव्हिटीज? माझा असा विश्वास आहे, की आपल्या शरीरात आतमध्ये जे काही घडतंय ते बाहेरून कोणी करत नाहीये. हं, इट्स वी ओन्ली. म्हणजे जेव्हा एका गर्भवती स्त्रीच्या शरीरामध्ये शरीर बनतंय, हं, हं, तर कोण बनवतंय? बाहेरून कोणी येऊन बनवत नाहीये. ती आईच बनवते स्वतः. तिचंच शरीर त्या शरीरामध्ये दुसरं शरीर बनवतंय. नवीन सेल्स बनतायत, त्या बाळाला जोडल्या जातायत. आणि माझा विश्वास आहे, की ते हील होऊ शकतं. हं, आणि त्यामुळे आईला काही सांगितलं, की तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायला चालू करा. 20 दिवस आहेत, 20 दिवस हे फॉलो करा. 21व्या दिवस वापस रिटेस्ट करूयात हं, आणि त्यानंतर आपण बघूयात. सो व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स आणि जे काही मी ट्रान्स देतो पीसफुल आणि कामनेस येण्यासाठी, हं, या 3 गोष्टी मी त्यांना फॉलो करायला सांगितल्या. 21व्या दिवशी वापस टेस्ट केल्या गेल्या आणि 21व्या दिवशी जे रिपोर्ट्स आले, ते रिपोर्ट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत. वाह! प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली. आज ती मुलगी 3-1 वर्षांची बनलेली आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला स्कॅन केलं गेलं, हं, कसलाही इश्यू बाळामध्ये नाहीये. आणि ही फक्त एक केस स्टडी नाहीये. त्यांचे आजही रिपोर्ट आमच्याकडे प्रिझर्व्ह केलेले आहेत. इव्हन डॉक्टरांनी प्रिझर्व्ह केले, की डॉक्टरसुद्धा शॉक होते, की हाऊ इट इज पॉसिबल? हं, आणि अशा अनेक स्टोरीज आहेत. नॉर्मली 7व्या महिन्यात एनोमली झालं, बाळाच्या हृदयाला होल मिळालं. हं, मग आता काय काय करायचं? आता अबॉर्टही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. हं, ओन्ली पर्याय राहतो, की डिलिव्हरी झाल्यानंतर सर्जरी. बट मिरॅकल्स असे घडलेले आहेत, की या गोष्टी फॉलो केल्या आईनं. नाशिकमधलं एक डॉक्टर दाम्पत्य आहे. पती-पत्नी दोघेही डॉक्टर आहेत. नाशिकमध्ये आमचा शो होता त्यावेळेला त्यांनी शेअर करायला आल्या. त्या डॉक्टर आहेत. त्यांनी सांगितलं, की बीइंग अ डॉक्टर जेव्हा आम्हाला 7व्या महिन्यात समजलं, की बाळाच्या हृदयाला होल आहे. हं, आम्ही एवढे पॅनिक होतो, की आता काय करायचं? हं, अनेक डॉक्टरांना विचारलं, अनेक गोष्टी केल्या, बट आता काहीही करू शकत नाहीये. देन चलो आता पर्याय एकच आहे जी-एस-सी. विष्णू सरांनी ज्या ॲक्टिव्हिटी सांगितलेल्या त्या फॉलो करायच्या. विश्वास ठेवून ते सगळं फॉलो केलं. डिलिव्हरी झाली. बाळाला स्कॅन केलं हं. आणि लक्षात आलं, की आता बाळाच्या हृदयाला कसलंही होल नाहीये. सो अशा अनेक केस स्टडीज आहेत. सो व्हिज्युअलायझेशनचा खूप चांगला म्हणजे परिणाम होतो हं. आणि मला वाटतं, की त्यासाठी सकारात्मक व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी प्रत्येक गर्भवती स्त्रीनं वेळ दिला पाहिजे आणि तशा पद्धतीनं ते बाळ युटरसमध्ये बनत असतानाचं बनत आहे ते व्हिज्युअलाइज करायला हवं. सर डॉक्टर आणि थेरपिस्टच्या मते गर्भसंस्कार किती प्रभावी आहे आणि किती मान्य आहे? सी प्रत्येकाचा रोल वेगळा आहे. हं, डॉक्टर महत्त्वाचे आहेत का? अगदी 100% महत्त्वाचे आहेत. डॉक्टरांच्या म्हणजे गर्भसंस्कार कुठेही सांगत नाही, की तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊ नका. तुमच्या मेडिकल थेरपीज, मेडिसिन्स या कुठेही बंद नाहीत करायच्या आहेत. हं, गर्भसंस्कार हा भाग आहे, हं, जो न दिसणाऱ्या म्हणजे मी म्हणेन, की सॉफ्टवेअरवरती काम करतोय. त्या मानसिकतेवरती काम काम करतोय. हं, त्या अंतर्गत कपॅसिटीजवरती काम करतोय. पण जो दिसणारा शारीरिक भाग आहे, आईची आणि बाळाची जी डेव्हलपमेंट आहे, हं. त्या सर्वांना वेळोवेळी चेक करणं, गर्भामधलं ते फ्लुइड बरोबर आहे का? किंवा बाळाची ग्रोथ बरोबर होते का? या बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला फिजिकली डॉक्टरांच्याकडे जायचंच आहे. त्या तपासण्या करायच्याच आहेत आणि त्या मॅन्डेटरी आहेत. त्याच्यासोबत जो न दिसणारा सॉफ्टवेअरचा भाग आहे, तो कणखर बनावा. ती पॉझिटिव्हिटी राहावी, ते पीस, स्टॅबिलिटी राहावी. हं. या सर्वांसाठी त्या एक्स्ट्रा डेव्हलपमेंटसाठी म्हणून हा गर्भसंस्कारांचा ॲडव्हान्स. भाग आहे. सो हे 2 वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत मी हं. म्हणेन. सो फिजिकल बॉडी एंड मेंटल, इमोशनल, इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे जे करताय हे करायलाच हवं आणि या गोष्टींसाठी मी नेहमी सांगत असतो, की अवेअरनेस आहे. हं, ॲटलीस्ट गव्हर्नमेंटसुद्धा फिजिकली ते बाळ व्यवस्थित राहावं, ती आई हं. व्यवस्थित राहावी यासाठी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटलसुद्धा खूप चांगल्या योजना, खूप चांगल्या गोष्टी राबवतायत. बट व्हॉट अबाउट मेंटल, इमोशनल आणि इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट जो पार्ट मिसिंग आहे, सॉफ्टवेअरवरती आम्ही काम करत नाही. सो त्याच्याविषयीही गर्भसंस्कार काम करतात आणि म्हणून हे दोन्हीही गोष्टी तेवढ्याच तत्परतेनं करणं गरजेचं आहे. दोघांसाठीही फोकस करणं, दोघांनाही वेळ देणं हं. हे खूप मॅन्डेटरी आहे. अ, सर मला तुम्हाला विचारायचं होतं, की बाळाच्या जो बुद्धिमत्तेचा पाया असतो, तो गर्भसंस्कारांमधनंच पुढे येतो. बरोबर. तर त्याची बुद्धिमत्ता चांगली व्हावी यासाठी काय करायला पाहिजे आईने? आता बौद्धिक क्षमता खरं तर कशावरती डिपेंड राहतात? तर ब्रेनवरती. जसं हं, आपण म्हणतो, की मानवानंतर जर हुशार कोण असेल तर तो डॉल्फिन म्हटलं जातं. हं, हं, बरोबर ना? सो मानव वेगळा कशामुळे ठरतो? तर त्याला लाभलेल्या वेगळ्या ब्रेनमुळे. सो येणारं बाळ वेगळं कशामुळे ठरणार आहे?
त्याला लाभलेल्या उत्कृष्ट ब्रेनमुळे. हं. सो आज ब्रेन 13 ते 21 आठवड्यांमध्ये सर्वसाधारण हा ब्रेन 80% ब्रेन हा गर्भातच तयार होतो. आणि सेल्युलर लेव्हलला जेव्हा हा ब्रेन तयार होतोय, तो ब्रेन तयार होत असताना त्या हं. ब्रेनसाठीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आईनं करत राहणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ राइट ब्रेन हा क्रिएटिव्ह ब्रेन म्हटला जातो. लेफ्ट हं. ब्रेन हा लॉजिकल ब्रेन म्हटला जातो. सो राइट ब्रेनसाठी काही क्रिएटिव्ह टास्क आईनं डिलिव्हरीपर्यंत दररोज सातत्यानं करत राहिलं हं. पाहिजे. लेफ्ट ब्रेन जो की लॉजिकल ब्रेन आहे, त्यासाठी लॉजिकल ब्रेनला सपोर्टिव्ह ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज आईनं सातत्यानं करत राहिल्या पाहिजेत. आणि जेव्हा या ॲक्टिव्हिटीज कन्सिस्टंटली डिलिव्हरीपर्यंत ती आई जर का दररोज करत राहील, हं. मी दररोज शब्दावरती जास्त भर देतो याचं कारण की ती कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कधीतरी करून फायदा नाही. हं. 9 महिने ह्या जर ॲक्टिव्हिटी व्यवस्थितपणे आई करत राहिली, आई जर स्वतःच्या ब्रेनचा चांगला वापर करत राहिली, तर बाळाच्या ब्रेनमध्ये त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. कमाल. सर सेन्सरी ऑर्गन खूप जास्त महत्त्वाचे असतात गर्भधारणाच्या वेळेस किंवा गर्भसंस्काराच्या वेळेस. तर ते छान राहायला पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे मी म्हणेन. कारण आज आपण म्हणतो, की जेव्हा शाळा शिकत असतो, आपण हं. शाळेत होतो. तुम्ही अनुभवलं असेल, की 40 वर्गात विद्यार्थी आहेत, तर म्हटलं जातं, की तो खूप हुशार आहे, त्याची हं. ग्रास्पिंग कपॅसिटी जास्त आहे, याची कमी आहे. सो ही ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणजे काय? तर ज्ञान घेण्याच्या कपॅसिटीज. हं. आणि हे ज्ञान कुठून येतं? तर 5 सेन्सरी ऑर्गन्समधून. हं. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आपण ज्याला म्हणतो, तर कॉम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये काय आहेत, हे इनपुट डिव्हाइसेस आहेत. आज तुम्हाला किंवा मला जे काही ज्ञान आहे, ते कुठून मिळालं? जन्माला येताना आपण हे ज्ञान घेऊन आलेलो नव्हतो. हं. हे ज्ञान कधी आलं? जन्म झाला आणि जन्माला आल्यानंतर आपल्याला या 5 सेन्सरी ऑर्गनला जे काही दिसायला लागलं, म्हणजे जे काही मिळालं, ते म्हणजे आज आपलं ज्ञान आहे. जे सांगितलं गेलं, जे ऐकलं, पाहिलं, ते आपलं ज्ञान आहे. हं. सो ज्ञान कुठून मिळतंय? तर या सेन्सरी ऑर्गन्समधून मिळतंय. हे विश्व काय? विश्व ज्ञानाचा महासागर आहे. हं. या विश्वात ज्ञान कमी नाहीये. संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ही उदाहरणं आहेत. स्वामी विवेकानंदजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे उदाहरणं आहेत. हं. कशाची उदाहरणं आहेत? तर त्यांच्या ग्रास्पिंग कपॅसिटीज खूप सुंदर होत्या. सो ग्रास्पिंग कपॅसिटी सुंदर होत्या म्हणजे कशावरती निर्भर करतं? तर या सेन्सरी ऑर्गन्सवरती निर्भर करतं. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले. 33 कला त्यांना त्यावेळेला अवगत होत्या. हे कशामुळे झालं? तर एवढ्या कमी वयात त्यांनी या विश्वातलं ज्ञान पटपट घेतलं. त्यांच्या सेन्सरी ऑर्गनच्या त्या कपॅसिटीज होत्या. मग आता ह्या कपॅसिटीज वाढवायचं असेल तर काम कधी करावं लागेल? करेक्ट. सेन्सरी ऑर्गन बनत असताना. हं. जसं मी सांगितलं की ब्रेन गर्भात बनतोय, तसं हे 5 सेन्सरी ऑर्गन्स कुठे बनतायत? गर्भातच बनतायत. डोळे, कान कुठे बनलेले आहेत? हं. गर्भातच बनलेले आहेत. त्यामुळे ते बनत असताना जर का त्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, हं. तर मात्र जसं आता सेन्सरी ऑर्गन डोळे. डोळ्यांसाठी काय डोळ्यांच्या जर कपॅसिटी वाढवायची असेल, तर त्राटकासारखी एक विधी आहे, हं. जी ग्रास्पिंग कपॅसिटी, फोकस वाढवायला मदत करते. मग ही ॲक्टिव्हिटी प्रेग्नन्सीमध्ये जर आईनं केली, तर हं. त्या बाळामध्ये त्या कपॅसिटीज वाढलेल्या आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या या सेन्सरी ऑर्गनसाठीच्या ॲक्टिव्हिटीज या प्रेग्नन्सीमध्ये आई जर करत असेल, हं. तर त्याचं बेनिफिट त्या गर्भात वाढलेल्या बाळाला होणार आहे. वाह! सो अशी ही ॲक्टिव्हिटी त्या ग्रास्पिंग कपॅसिटीसाठी केली गेली पाहिजे. जसं की तुम्ही म्हटलं, की बाळ जेव्हा होतं तेव्हा म्हटलं होतं, की हा क्रँकीच आहे आणि हा त्रास देतोय. तर त्याला असं स्पेसफुल बनवण्यासाठी काय करायला पाहिजे? आजकालच्या म्हणजे मला वाटतं, की अनेक मॉमीजचा हा प्रश्न आहे. हं. कारण सगळ्यांनाही भीती आहे. वर्किंग आहेत मोस्टली मॉमीज हं. आणि बाळ जर का क्रँकी असेल, तर घरातलं वातावरण पूर्ण डिस्टर्ब होऊन हं. जातं. ती आई डिस्टर्ब होऊन जाते. इव्हन आई बरेचदा एन्झायटी, डिप्रेशन यासारख्या हं. इश्यूजमध्ये सुद्धा ती सफर करते. बाळ हे पीसफुल आणि स्टेबलच असलं पाहिजे आणि ते जर करायचं असेल, तर प्रेग्नन्सीमध्ये आई पीसफुल आणि स्टेबल असली पाहिजे. हं. आणि याच्यामध्ये म्युझिक खूप चांगला रोल प्ले करतं. कारण हाय फ्रिक्वेन्सीचं हं. म्युझिक जेव्हा आई ऐकते, तेव्हा आईच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय होतात आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज जेव्हा हाय होतात, तेव्हा पीस आणि स्टॅबिलिटी जाते. असं म्हटलं जातं, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी सायन्समध्ये असं म्हटलं जातं, की हायर द ब्रेन फ्रिक्वेन्सी, लोअर द पीस अँड स्टॅबिलिटी अँड लोअर द ब्रेन फ्रिक्वेन्सी, हायर द पीस अँड स्टॅबिलिटी. सो तुम्हाला त्या आईला पीस आणि स्टॅबिलिटी देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आईनं लो फ्रिक्वेन्सीचे, अल्फा फ्रिक्वेन्सीचे हे म्युझिक्स प्रेग्नन्सीमध्ये ऐकले पाहिजेत, जेणेकरून ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस राहतील हं. आणि आईला पीस आणि स्टॅबिलिटी भेटेल, आईला एनर्जी भेटेल आणि त्या बाळाला सुद्धा पीस आणि स्टॅबिलिटी येते. याच्यावरती एक उदाहरण केस स्टडी मला सांगायला आवडेल. आमच्या GSCमध्ये एक मॉम आहे. पहिल्या महिन्यापासून त्या जॉइन झाल्या. हं.
पण जॉइन व्हायच्या आधी त्यांना म्हणजे त्या बिझनेस वाईज जगभरमध्ये हे हसबंड वाईफ फिरत असायचे. लग्न झाल्यानंतर अनेक वर्ष बाळासाठी त्या थांबल्या. का हं. थांबल्या? तर असं वाटायचं की बाळ आलं की रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत. हो. बाळ आलं की फिरता येणार नाही. बाळ आलं की जबाबदाऱ्या आल्या आणि या सगळ्याचा विचार करत त्यांनी अनेक वर्षे प्रेग्नन्सी डिले केली. बट फायनली बाळाला तर जन्माला घालायचा आहे, मातृत्व अनुभवायचं आहे. मग बाळाला जन्माला घालायचा निर्णय झाला. पण हा डाऊट मात्र लिटल वाईस म्हणून आईच्या डोक्यात होता. हं. आईनं वर्कशॉप अटेंड केलं. आईला समाधान वाटलं. आईनं 9 महिन्यांची जर्नी चालू केली. हं. या सगळ्या ॲक्टिव्हिटी म्युझिक्स असेल, त्राटकं असतील किंवा ब्रेन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतील, हे सगळं काही व्यवस्थित हं. फॉलो करत राहिल्या. डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आई आता शेअरिंगला आल्यानंतर सांगते, की "सर थँक सो मच." का? का तर माझं 20 महिन्यांचं बाळ आहे. पण 20 महिन्याचं होईपर्यंत 45 फ्लाइट, 19 देश आणि 3 कॉन्टिनेंट या बाळाला घेऊन फिरून आले मी. वाह! आणि सर कसलाही त्रास नाही. एवढं गुणी बाळ आहे, एवढं शांत, काम, सपोर्टिव्ह एवढं बाळ जे तुम्ही आम्हाला दिलत, हं. म्हणजे बाळामधल्या ह्या क्वालिटीज ज्या आम्हाला मिळाल्या, हं. थँक सो मच सर. सो हे जर केलं, तर असं बाळ तुम्ही मिळवू शकता. हा या आईचा एक्सपिरियन्स आहे. सो मला असं वाटतं, की प्रत्येक आईनं हे फॉलो केलं गेलं पाहिजे पीस आणि स्टॅबिलिटीसाठी. आणि चाणक्य व्हायला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, की चतुरता. माझं चतुरता असायला पाहिजे बाळामध्ये. सो त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, करायला की पाहिजे? चतुर बिरबल. आता बिरबलांसारखी ही चतुरता यायची असेल, हं. तर ही प्रोसेसरवरती डिपेंड करतं. प्रोसेसर म्हणजे ब्रेन. सो ब्रेनमध्ये सुद्धा जसं मी सांगितलं, की राइट ब्रेन आहे जो क्रिएटिव्ह काम करतोय, लेफ्ट ब्रेन आहे जो लॉजिकल काम हं. करतोय आणि इन बिटवीन या 2 ब्रेनच्या मध्ये जो काही कम्युनिकेशन ब्रिज आहे, म्हणजे राइट टू लेफ्ट, लेफ्ट टू राइट ब्रेनचं जे कम्युनिकेशन आहे, दॅट कम्युनिकेशन स्पीड मीन्स प्रोसेसिंग स्पीड. मग हे प्रोसेसिंग स्पीड वाढवण्यासाठी ब्रेन जिमच्या ॲक्टिव्हिटीज सजेस्ट केल्या जातात, ज्याच्यामध्ये दोन्ही ब्रेनचा जेव्हा ही आई इस्तेमाल करते, ॲट अ टाईम दोन्ही ब्रेन वापरते, त्यावेळेला राइट ब्रेनचे न्यूरल फ्लेक्स, लेफ्ट ब्रेनचे न्यूरल फ्लेक्स हे हं. कनेक्ट होतात आणि काय बनतो न्यूरल पाथ बनतो. आणि जेवढ्या वेळेला ही प्रेग्नन्सीमध्ये आई ह्या ब्रेन जिम ॲक्टिव्हिटीज करत राहील, तेवढा हा मोठा ब्रॉडर न्यूरल पाथ बनणार आहे आणि जेवढा ब्रॉडर न्यूरल पाथ बनेल ना, तेवढं राइट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राइटचं हे कम्युनिकेशन स्पीड वाढायला मदत होणार आहे. हं. आणि त्यासाठी या ब्रेन जिम ॲक्टिव्हिटीज डिलिव्हरीपर्यंत म्हणजे अशा ॲक्टिव्हिटीज आईनं करणं बेनिफिशियल राहतं. कमाल. सर गर्भसंस्कार हा जो विषय हा खूप वास्ट आहे. म्हणजे आपण बोलत बसलो तर आपण साधारण 2-3 तास अजून बोलू शकतो आणि माझी नक्कीच. क्युरिओसिटी अजून डेव्हलप होत आहे. पण आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे. तुम्ही भारतातले नंबर 1 गर्भसंस्कारचे कोच आहात. तर सगळे करतात तर करतात. पण तुमचा USP काय याच्यातला? तुम्ही असं काय स्पेसिफिक देता? खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं की पहिल्यांदाच मला हा प्रश्न विचारलाय. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये ना, आईला जे एक हँड होल्डिंग सपोर्ट हवा आहे, हं. की तिचं कोणीतरी ऐकणारं हवं आहे. तिला या प्रेग्नन्सीमध्ये अनेक डाउट्स आहेत, की हे करू का नको, ते करू का नको, हे खाऊ का नको. घाबरवायला अख्खं जग बसलेलं आहे. हं. सोशल मीडियापासून अनेक गोष्टी बसलेल्या आहेत. बट इथे तिला एनर्जी द्यायला आम्ही बसलेलो आहोत. तिला पॉझिटिव्हिटी द्यायला आम्ही बसलेलो आहोत. सो जे काही माझे ट्रान्स आहेत, स्पेशली डिझाइन्ड आहेत, हं. ते ट्रान्समुळे सबकॉन्शियस लेव्हलला तो कामनेस, ती पीस, ती स्टॅबिलिटी आईला भेटते आणि आईमुळे बाळाला भेटते. सो आई जेव्हा अशी ही काम, कूल, ॲक्टिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह बनते, हं. तेव्हा घरातलं वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह बनतं. हसबंड वाईफमधले रिलेशन्स पॉझिटिव्ह बनतात आणि ऑटोमॅटिकली गर्भातलं बाळसुद्धा पॉझिटिव्हिटी बनायला म्हणजे बाळावरती सुद्धा तो परिणाम व्हायला मदत होते. हं. सो ओव्हरऑल जेव्हा आई जोडली जाते आमच्यासोबत, तेव्हा आईच नाही, तर ते संपूर्ण कुटुंब आमच्यासोबत जोडलं जातं आणि त्या आईला ती कंप्लीट डिलिव्हरीपर्यंत पॉझिटिव्हिटी देण्याचं काम, ऊर्जा देण्याचं काम आम्ही करत असतो आणि मला वाटतं की हीच आमची USP आहे. कमाल. एकंदरीत सर मी जेवढं ऐकलं आतापर्यंत किंवा तुमच्याबद्दल बघितलं तर हॅपी, हेल्दी, ॲक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह हे बाळ सगळ्यांना हवं असतं. पण गर्भसंस्कार जर रेसिपी असेल तर त्यात काय असे 3 इन्ग्रीडियंट आहे जे टाकायलाच पाहिजे? त्यासाठी काय सांगाल? पहिली गोष्ट की ब्रेनसाठी काम करायलाच हवं. हं. ग्रास्पिंग कपॅसिटीज साठी काम करायलाच हवं. शारीरिक डेव्हलपमेंट ज्या आहेत, त्या तर होतायतच. त्यासाठी बाय डिफॉल्ट मला वाटतं, की सगळेजण काम करतायत. बट जे सॉफ्टवेअर बनतंय, OS बनतोय, बाळ जे ऑपरेटिव्ह सिस्टम घेऊन येतंय बाय बर्थ स्वभाव, ज्या 4 गोष्टी मी सांगितल्या, की स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीज. हं. हे वरदान प्रत्येक आईनं आपल्या बाळाला दिलं पाहिजे. कारण जी आई हे वरदान देईल ना, ते बाळ जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे. त्याला डिलिव्हरीनंतर फॅसिलिटीज मिळू देत, नाही मिळू देत. हे बाळ निश्चित आई-वडिलांचं आणि देशाचं नाव रोशन करू शकतं. हे वरदान प्रत्येक आईने, ही शिदोऱ्या प्रत्येक आईनं दिली पाहिजे. आणि याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः असू शकेन. जसं मी 7 महिन्यांचा असताना माझी आई वारली.
हं. सो माझ्या आईला वाटत असेल ना, माझ्या बाळाला मला वेळ द्यायचा आहे, मला त्याला घडवायचं आहे, मला हो. शिकवायचं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. बट डिलिव्हरीनंतर तो वेळ वाटून सुद्धा माझ्या आईला मिळाला का? तर नाही मिळाला. हं. बट आईनं गर्भात असताना मला जी काही कपॅसिटी दिली, त्या कपॅसिटीच्या वरदानामुळं डिलिव्हरीनंतर आई नसताना सुद्धा मी सर्व्हाईव्ह करू शकलो किंवा एक या उंचीपर्यंत पोहोचू शकलो. हं. हे कशामुळे झालं? तर आईनं दिलेल्या त्या बाय बर्थ कपॅसिटीमुळे. जन्माला आल्यानंतर समजा गतिमंद, मतिमंद जर मी असतो, हं, हं. तर मी काय अचीव्ह करू शकलो असतो? सो आईनं डिलिव्हरी नंतर मला काय दिलं, यापेक्षा डिलिव्हरीच्या आधी गर्भात असताना काय दिलं, ते फार मॅटर करतं. जर मागच्या 6 वर्षापासून तुम्ही या चळवळीसाठी काम करताय, तर मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता, की गर्भसंस्कार म्हणजे तुमच्यासाठी काय? माझ्यासाठी म्हणजे माझा आयुष्याचा पर्पज आहे. शेवटच्या श्वासापर्यंत एक आई घडवणं हाच माझा ध्यास असेल आणि माझी खात्री आहे, की भारत बदलतोय, ही बाळं बदलतायत. मी मगाशीच आलेल्या मी दाखवलं, की 5 वर्षानंतर सुद्धा आज या बाळांच्या अचीव्हमेंट्स हं. हे सगळ्या आई आम्हाला पाठवत असतात आणि खूप प्राउड फील होतं, की जे पेरलेलं आहे, जे चळवळ उभी केलेलं आहे, त्याचे रिझल्ट्स आता दिसायला लागलेले आहेत. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, की येणाऱ्या 15 वर्षानंतर या भारतात जेवढे काही भारताचं प्रतिनिधित्व करणारे हं. व्यक्तिमत्व दिसतील, जे काही भारतरत्न बनतील, जे काही नोबेल विनर बनतील, ते याच आमच्या जी-एस-सी फॅमिलीमधून असतील. वाह! ती बाळं म्हणजे ही गर्भसंस्कार केलेली बाळं असतील, हे अगदी मी ठामपणे सांगतोय आज. कमाल सर. सर तुम्हाला महाराष्ट्र जागरणच्या संपूर्ण टीमकडून तुमच्या या चळवळीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप आणि धन्यवाद. धन्यवाद तुम्ही आम्हाला इतका अमूल्य वेळ दिला. नाही आणि माझ्यातर्फे पण खूप खूप धन्यवाद. कारण हा विषयाचं गांभीर्य तुम्ही जाणलत, मला इन्व्हाईट केलत आणि लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत केलीत. त्याबद्दल खरंच तुमचंही धन्यवाद आणि मी ऑडियन्सला पण सांगेल, की आज तुमच्या घरात कदाचित तुमची पत्नी, बहीण, कोणीतरी मैत्रीण, कदाचित सून, कदाचित लेक असं कोणी ना कोणी तुमच्या रिलेटिव्हमधलं असू शकतं किंवा न्यूली मॅरिड कोणी असू शकतं. हा विषय एक चळवळ म्हणून आपण मांडलेला आहे. घराघरातली आई बदलली पाहिजे, आई बदलेल, आई जिजाऊ बनेल. त्या दिवशी येणारं प्रत्येक अपत्य हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग अपत्य येऊ शकतं आणि त्यासाठी हा विषय प्रत्येक त्या कपलपर्यंत पोहोचवा. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जरूर तुमच्या कमेंट्स कळवा. तुम्हाला हा विषय कसा वाटला? यातले कोणते पॉइंट्स तुम्हाला आवडले आणि काय शिकलात? हे कमेंटमध्ये लिहिलत तर जरूर मला वाचायला आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी प्रेरणा ठरू शकतात. सो प्लीज कमेंट्स. थँक सो मच. मंडळी बघायला गेलं तर गर्भसंस्कार हा विषय खूप मोठा आहे आणि आज विष्णू सरांनी जे काही मार्गदर्शन दिलंय ते अमूल्य आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.